इति धुत्तो सुरा धुत्तो अखधुत्तो चयं नरो लद्धं लद्धं विनाशेति तं पराभवतो मुखं। या तथागत भगवान बुद्धांच्या पराभव सूत्राच्या या गाथेनं, या गाथेचा अर्थबोध असा होतो की जो मनुष्य स्त्रियांचा पाठलाग करतो, स्वतःची पत्नी असताना सुद्धा स्वतःच्या पत्नीमध्ये संतोष न बाळगता परस्त्री गमन करतो किंवा वेश्यागमन करतो, तर जो मनुष्य सतत परस्त्री गमन करतो तर अशा मनुष्याचा पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे। म्हणून त्याला तथागत बुद्धांनी इत्थी धुत्तो म्हटला। इत्थी हा पाली शब्द आहे। इत्थी म्हणजे स्त्री होते। आणि सुराधुत्तो म्हणजे काय, तर सुराधुत्तो म्हणजे सुरा म्हणजे नशिले पदार्थ म्हणजे दारूचं व्यसन। जो मनुष्य सतत मद्यपान करतो तर त्याची अधोगती, त्याचा पराभव सुद्धा निश्चित आहे। आणि अखधुत्तो, अख म्हणजे काय, तर जुगार। जुगार म्हणजे जुवा आपण ज्याला म्हणत असतो, तर त्याच्यामध्ये मटका नावाचा एक प्रकार आहे। तर जुगार, तर जो मनुष्य जुगार खेळतो, जुगाराचा नाद करतो, तर त्याचाही पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे। आता जुगार ज्याला आता आपण ॲडव्हर्टाइज वगैरे पाहतो, जंगली रमी नाव ऐकले का तुम्ही मोबाईल मध्ये? चांगले क्रिकेटर आणि जे ऍक्टर आहे ते लोक ॲडव्हर्टाइज करताना दिसतात, पण ऍक्च्युली तेच जंगली रमी खेळत नाही, पण इथल्या लोकांना जंगली रमी खेळायला सांगतात। जंगली रमी म्हणजे काय, तर हेच अखधुत्तो। म्हणजे ना, आपण एक गोष्ट ग्रामीण भागामध्ये एखाद्या व्यक्तीकडे खूप जमीन असेल, धनसंपत्ती असेल, त्यांच्याकडे खूप नोकर चाकर असेल, मग त्याची धनसंपत्ती नष्ट कुठे झाली, तर आपल्याला उत्तर मिळतं की बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुव्याचा नाद, याच्यामुळे त्याची सगळी धनसंपत्ती नष्ट झालेली आहे। म्हणून ह्या तीन गोष्टी ज्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये असेल तर त्याचा पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे। तर या पराभव सूत्राच्या या गाथेनं अयंग वस्सान कालो, अयंग वस्सान कालो हा जो मी शब्द या ठिकाणी उच्चारित केलाय, अयंग वस्सान कालो। अयंग वस्सान कालो म्हणजे यह वर्षावास का काल है। काल है म्हणजे यह वर्षावास का समय है। आता खरोखर वर्षावासाचा समय आहे तर कसा, तर आपण बाहेर डोकावून पाहिलं किंवा ऋतू नियमानुसार पाहिलं तर आता वर्षावासाचाच खरोखर काळ आहे। तर वर्षावासाचा काळ म्हणजे कोणता, आता पावसाळ्याचे दिवस आहे। तर मग आपण वर्षावास म्हणजे काय, तर आजच्या या पौर्णिमेच्या निमित्तानं विश्वगुरु, जगतगुरु, आज जी गुरु पौर्णिमा आहे, विश्वगुरु, जगद्गुरु, महागुरु आपल्या पाली भाषेमध्ये शास्ता म्हणतात। आपण तुम्ही बुद्धांचे अनेक गुणवाचक, आदर्शवाचक, बलवाचक, विशेषणवाचक असे भगवान बुद्धांचे अनेक उपमा आहे, अनेक उपमा आहेत तथागत भगवान बुद्धांच्या। तर तुम्ही तथागत बुद्धांची एक शास्ता नावाची एक शास्ता, बुद्धाला शास्ता सुद्धा म्हणतात। काय म्हणतात? शास्ता या शब्दाचा अर्थ होते, पालीमध्ये शास्ता होते, संस्कारित भाषेमध्ये शास्ता होते, तर बुद्धाला शास्ताही म्हणतात। शास्ता म्हणजे काय, तर गुरु होत असते। शास्ता या शब्दाचा अर्थ काय होते, गुरु होत असते। तर मग आज जी गुरु पौर्णिमा आहे, खऱ्या अर्थानं गुरु कोणाला म्हणावं, तर गुरु कोणाला जर म्हणायचं तर आज जी गुरु पौर्णिमा आहे तर बुद्धालाच विश्वगुरु म्हणतात, बुद्धाला जगद्गुरु म्हणतात आणि गुरुचेही गुरु म्हणतात, महागुरु म्हणतात। ठीक आहे ना। तर हे गुरु आजच्या दिवसाला गुरु शिष्याची परंपरा जी सुरू झालेली आहे, गुरु शिष्याची परंपरा, तर ही गुरु शिष्याची जी परंपरा जी आजपासून सुरुवात झाली, या गुरु शिष्याच्या परंपरेला
तर ही गुरु शिष्याची परंपरा नेमकी कोणती आहे? तर आज आपण आखाडी पौर्णिमेच्या निमित्तानं किंवा त्याला गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आखाडी पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमा या संदर्भातलं या पौर्णिमेचं महत्व काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या ठिकाणी विश्ववंदनीय महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवानंद पियदस्ती महान सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांच्या कार्यकर्तृत्वाला या ठिकाणी त्यांचं स्मरण करून आज या भीमोदय वाचनालय आणि बौद्ध विकास शिक्षण संस्था भीमोदय वाचनालय नाचनगाव येथील या मंगल अशा आखाडी पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित माझ्या समक्ष सारीपुत्त भंतेजी, या ठिकाणी बाबा उपस्थित लालचंदजी जनबंधू आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व श्रद्धाशील उपासक आणि उपासिका माझे धम्मबंधू गणेशजी येरेकर. तर या ठिकाणी सर्व उपासक उपासिकांना सर्वप्रथम आखाडी पौर्णिमेच्या, गुरु पौर्णिमेच्या आणि धम्म चक्क पवर्तन दिनाच्या सर्वांना मंगल मैत्री आणि मंगल कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यांनी साधुवाद म्हणा. आणि मी माझ्या या धम्मवाणीला, या धम्म कथनाला या ठिकाणी सुरुवात करतो. तर आपण सर्वप्रथम जे पौर्णिमा, आखाडी पौर्णिमा म्हणजे काय, तर त्या अगोदर आखाडी पौर्णिमा समजून घेण्याच्या अगोदर आपण वर्षावास म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. वर्षावास म्हणजे काय, तर वर्षावास या शब्दाचा संधी विग्रह जर केला तर वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास करणे, वास्तव्य करणे किंवा एकाच ठिकाणी थांबणे. आता कोण थांबणारा एका ठिकाणी? भिक्खू आणि भिक्खुनी. समजलं का? वास करणे म्हणजे काय? वास्तव्य करणे. वर्षावास, वर्षा अधिक वास म्हणजे या पावसाळ्याच्या 3 महिने किंवा 4 महिने भिक्खून आणि भिक्खुनीनं एका ठिकाणी थांबायचं, त्याला वर्षावास असं म्हणतात. ठीक आहे. वर्षावास कोणाचा आणि वर्षावास कोणाचा नाही, तर वर्षावास उपसंपादित झालेल्या भिक्खूंचा आणि उपसंपादित झालेल्या भिक्खुनींचाच असतो. श्रामणेर आपल्या ज्येष्ठ भिक्खूंच्या सहवासात राहून अधिकाधिक धम्म आणि विनयाचं प्रशिक्षण अध्ययन घेण्याचा काळ म्हणजे श्रामणेरांचा काळ असतो. आता वर्षावास कोणाचा? वर्षावास भिक्खू आणि भिक्खुनीचा, पण तो उपसंपादित असावा. श्रामणेराचा वर्षावास पकडला जात नाही. तर आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे की वर्षावास कोणाचा आणि कोणाचा नाही. तर वर्षावास आहे भिक्खूंचा. उपासक उपासिकांचा आहे का? अजिबात नाही. तर म्हणून आपण सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेतली या, ती म्हणजे वर्षावास म्हणजे काय. आता वर्षावासाची जी परंपरा आहे, वर्षावासाची तुम्ही कोरोना महामारी बघितली का? तर या कोरोना महामारीमध्ये सुद्धा वर्षावास चालू होता, आहे का नाही? तर ही वर्षावासाची परंपरा बुद्धाच्या काळापासून बुद्धानं सुरू केलेली प्राचीन परंपरा आहे आणि सुंदर परंपरा आहे. कोणती परंपरा? वर्षावासाची प्राचीन परंपरा बुद्धापासून सुरुवात झाली. मग वर्षावासाची आवश्यकता का भासली तथागत बुद्धांना? तर वर्षावासाची आवश्यकता यासाठी भासली की पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला, नाल्यांना किंवा ठीक आहे ना, नदी नाल्यांना महापूर आलेला असतो. आजच्या काळामध्ये जसे समृद्धी महामार्ग आहे, पक्के डांबरी रस्ते आहे, मोठे चौपदरी असे रस्ते आहे, बुद्धाच्या काळामध्ये महामार्ग रस्ते नव्हते, पाऊल वाटा होत्या. किंवा त्या काळातले भिक्खू माहित आहे का, नदीच्या काठाकाठानं जायचे. समजलं का? मार्ग कोणता? नदीच्या काठावर जायचे किंवा मग वावरातूनही धुऱ्या बंधाऱ्यातून जायचे किंवा मग बांधावरून जायचे किंवा पहाडावरून जायचे. त्या काळामध्ये निश्चित असे रस्ते दिसत नव्हते आणि म्हणून त्या काळामध्ये भिक्खू पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला आणि नाल्याला पूर आलेला असतो आणि म्हणून भिक्खू नदीमध्ये वाहून जाऊ
शकतो, त्याचा जीव जाऊ शकते, भिक्खू संकटात सापडू शकतो, म्हणून भगवान बुद्धांनी वर्षावास चालू केला. समजलं का? दुसरी गोष्ट, भिक्खू आणि भिक्खुनी त्या काळामध्ये त्या काळामध्ये काय करायचे? भिक्खू आणि भिक्खुनी त्या काळामध्ये प्रचाराला जर बाहेर पडले पावसामध्ये तर त्यांचे चिवर ओले होण्याची शक्यता आहे. ठीक ना? आणि चिवर जर ओले झाले, भिक्खूंच्या अंगाला ते चिपकून राहिले किंवा ते ओल्या चिवरावर राहिले तर भिक्खू आजारी पडू शकतात. हेही एक दुसरं भौगोलिक कारण आहे, म्हणून भगवान बुद्धांनी वर्षावासाची परंपरा चालू केली आहे. समजलं का तुम्हाला? विशाखा म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ बाबासाहेबांचा तुम्ही घेतला, तुम्हाला फक्त लहान मुलांना शांत ठेवा बरं. तर जे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर तुम्ही वाचायला घेतला तर त्याच्यामध्ये विशाखाची एक सेविका जेव्हा तथागत बुद्धांच्या 25 वर्षावासापैकी एक वर्षावास चालू राहतो श्रावस्तीला, तर विशाखा माहित आहे का, एक आपल्या घरी बुद्धाला आणि 500 भिक्खू संघाला भोजनासाठी आमंत्रित करते. स्वयंपाक वगैरे सगळी तयारी असते, रेडी असते स्वयंपाक, आणि मग ती सेविकेला काय म्हणते, बुद्धाला आणि भिक्खू संघाला जेतवनामध्ये जा आणि बुद्धाला आणि भिक्खू संघाला घेऊन ये. बुद्ध तर मूलगंध कुटीमध्ये असतात, पण भिक्खू लोक माहितीये का, त्या जेतवनामध्ये वरतून खूप मुसळधार पाऊस चालू राहते आणि भिक्खूच्या अंगावर चिवर राहत नाही. भिक्खू राहते नागडे. आता त्याला कारण कोणतं होतं नागड्याचं? कारण त्याचे चिवर ओले झाले होते, त्यानं ते झोपडीमध्ये वाळू घातले होते. आता चिवरच वाळू घातले मग वरतून पाऊस पडत, आता आंघोळच करायची बा. तर ते सेविका चकली, तिला भिक्षू दिसली नाही, तिथं नागडे दिसले. मग तिनं विशाखा समजलं तिला, कारण ती हुशार होती, तिला समजलं की भिक्खूंचे चिवर ओले झाले असतील, आणि म्हणून विशाखानं बुद्धाला 8 वर मागितले होते. भिक्खूला चिवर दान करण्याची परंपरा. आलं का लक्षात तुम्हाला? मी तो विषय सांगणार नाही, म्हणून चिवर ओल्या होण्याची शक्यता असते पावसाळ्याच्या दिवसामध्ये, आणि मग ते चिवर ओले झाले का भिक्खू आजारी पडू शकतो, त्याचा जीवही जाऊ शकतो. समजलं का? हे दुसरं कारण. तिसरं कारण, वर्षावासाची आवश्यकता का भासली? त्या काळामध्ये लोकांच्या शेतीमध्ये, जसं आता शेती लावली, पिकं लावले आपण, आपल्या इकडे जे पिकं होतात ते लावले, पण तिकडे जे पिकं होत होते, भात कोणाचं काही लावत होते, तर भिक्खू लोकांच्या पायानं ते तुडवल्या जात होते. मग त्या काळच्या शेतकरी लोकांनं भगवान बुद्धाकडे कंप्लेंटी केल्या. कोणत्या कंप्लेंटी केल्या? की श्रमण गौतमाचे भिक्खू संघ आमची पिकं तुडवतात, आमचं नुकसान करतात, शेतीमध्ये कुठूनही चालतात, म्हणून भगवान बुद्धांनी मग हा तिसरं एक कारण आहे की वर्षावास त्यांना आवश्यक वाटलं. आणि चौथं कारण, भिक्खू लोकांना विशिष्ट प्रकारचे आजच्या सारखे रस्ते नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये गवत वाढलेलं असते, आणि भंतेजी जर त्या वाटेनं गेले, त्या गवतामधून साप, विंचू, चाबा जर घेतला तर भिक्खूंचा जीवही जाऊ शकतो. आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये जंगल झाडी दाट वाढत असते, है का नाही? आणि मग दाट झाडी वाढल्यामुळे तिथं वाघ राहू शकतो, सिंह राहू शकतो, कुठलेही प्राणी अटॅक करू शकतात, हिंस्त्र श्वापद. आणि म्हणून त्यामुळे तथागत भगवान बुद्धांनी हे 4 कारणामुळे काय केलं, तथागत भगवान बुद्धांनी वर्षावासाचं हे भौगोलिक कारण, भिक्खूंवरचं संकट सुरक्षेसाठी, भिक्खू संघाच्या सुरक्षेसाठी हे वर्षावास परंपरा सुरू केली. तर सुरुवातीला भिक्खू संघ पर्णकुटीमध्ये किंवा गुफामध्ये, शून्यागारामध्ये वर्षावास करत होते, परंतु नंतर बुद्धाच्या भिक्खू संघाचा जसा उपासक वर्ग वाढत गेला, राजे महाराजे, श्रेष्ठी, सावकार, गरीबातला गरीब उपासक उपासिका विहार, भिक्खू निवास, संघाराम असे बांधून द्यायला लागले, तर मग भिक्खूंनी पर्णकुटीमध्ये, झोपडीमध्ये, गुफेमध्ये, झाडाखाली न करता त्यांनी मग विहारामध्ये, भिक्खू निवासामध्ये किंवा संघारामामध्ये त्या ठिकाणी वर्षावासाची सुरुवात केली. इथपर्यंत लक्षात आलं का तुम्हाला? ठीक आहे ना? तर ही वर्षावासाची गरज का भासली? तर ह्या एवढ्या साऱ्या समस्या उद्भवत होत होत्या, म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खूंनी एकाच ठिकाणी थांबायचं. आता थांबायचं म्हणजे काय? तर एका ठिकाणी भिक्खूंनी थांबायचं म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच ही काय करायची, जडणघडण करायची.
जसं पावसाळा चालू झाला का मुलांची शाळा चालू होते, तर तसंच भिक्खूंची शाळाचा ही एक प्रकारची, म्हणजे असं नाही की आम्ही तुम्हाला केवळ ग्रंथच सांगणार, धम्म उपदेश हे करणार. वर्षावास म्हणजे आमच्याही अध्ययनाचा काळ असतो आणि तुम्हालाही काही आम्हाला जो वेळ मिळत असेल त्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला धम्मदेशना करतच असतो. पण भगवान बुद्धांनी भिक्खूंच्या प्रशिक्षणाचा विशिष्ट काळ म्हणजे वर्षावास होय, त्याने एकांतवास करावा, ध्यान साधना करावी, धम्म आणि विनयाचं जास्तीत जास्त परिशीलन करावं, पालन करावं, अधिकाधिक निब्बाणाचा मार्ग सुकर करावा, याकरिता तथागत भगवान बुद्धांनी ही वर्षावासाची परंपरा चालू केली आहे. ठीक आहे. तर वर्षावास, आता हे तुम्हाला समजलं वर्षावास म्हणजे काय. तर दुसरी गोष्ट आपण समजूया की या पौर्णिमेच्या निमित्तानं, या पौर्णिमेला आखाडी पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. आता गुरु पौर्णिमा कोणती आहे बरं, तर या जगामध्ये बुद्धासारखा गुरु कोणीही नाही. आहे का बुद्धासारखा गुरु? या बुद्धासारखा गुरु या जगामध्ये कोणीही नाही. तर बुद्धासारखा गुरु का नाही, तर बुद्धासारखा सर्वश्रेष्ठ गुरु आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. या भारतामधून खऱ्या अर्थानं कोणाचं तत्वज्ञान केलं जगाच्या बाहेर? जापान आहे, कोरिया आहे, चायना आहे, तिबेट आहे, भूतान आहे, नेपाळ आहे, मलेशिया आहे, मंगोलिया आहे, कंबोडिया आहे, सिंगापूर आहे, लाओस आहे, क्युबा आहे. या सगळ्या जगामध्ये, आशिया खंडामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान, या बुद्ध नावाच्या या विश्वगुरूचं तत्वज्ञान जगामध्ये पोहोचलं. म्हणून भारताला जे लोक म्हणतात की नाही भारत विश्वगुरु आहे, असं तुम्ही ऐकलं का शब्द? काही लोक म्हणतात की भारत देश हा विश्वगुरु आहे. भारत देश विश्वगुरु नाही, या भारतातला तथागत बुद्ध विश्वगुरु आहे. पण आपल्याला काय सांगत होते? भारत विश्वगुरु आहे म्हणते. भारत विश्वगुरु नाही, भारत विश्वगुरु कोणामुळे आहे? भारत विश्वगुरु बुद्धाचा जन्म झाला, भारतामध्ये बुद्धाचा जन्म झाला, तर भारतामध्ये असा विश्वगुरु जन्माला आला की बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाचं जे ज्ञान आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे, अख्ख्या जगामध्ये गेला. म्हणून बुद्धाला काय म्हणतात? लाईट ऑफ वर्ल्ड. असं कोण म्हणते लाईट ऑफ वर्ल्ड? असा धम्मदीप, असा विश्वदीप, जगाचा प्रकाश कोण आहे? बुद्ध आहे. कोण आहे? बुद्ध आहे. म्हणून बुद्ध नावाच्या या तथागत सम्यक संबुद्धाचा ज्ञानाचा प्रकाश अख्ख्या जगामध्ये गेला. म्हणून बुद्धच या जगाचे कोण आहे? जगत गुरु आहे आणि विश्वगुरु आहे. सांगा दुसरा गुरु आहे का? या भारतातला कोणत्या व्यक्तीचं नॉलेज जगाच्या पाठीवर गेलं? सांगा बरं. आहे ना? आता भगवान बुद्ध याच्यासाठी विश्वगुरु आहे की जगामध्ये बौद्धांचेच विद्यापीठ सापडतात जगाच्या पाठीवर. नालंदा, तक्षशिला, वल्लभी, विक्रमशिली, औदंतपुरी, पुष्पगिरी हे सगळे बौद्ध विद्यापीठ तुम्हाला जगाच्या पाठीवर पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंत भारतामध्ये कुठे सापडते? कोणाची बौद्ध विद्यापीठ सापडतात? बुद्धांची सापडतात. आणि जगातले सगळे लोक चायना, कोरिया, तिबेट पासूनचे, जापान पासूनचे भारतामध्ये शिकायला होते. तर कोण्या गुरुची शिकवण घेण्यासाठी होते भारतात? बुद्धाची. मला सांगा दुसरं एखादी नाव असेल तर सांगा. बुद्ध नावाच्या गुरुची शिकवण प्राप्त करण्यासाठीच भारतामध्ये चायनामधून फाइयान, युआनशांग, इत्सिंग, कोरियाचा हायचो हे सगळे लोक, जगभरातले लोक भारतात येत होते. नालंदाला शिकत होते, विक्रमशिलाला शिकत होते, तक्षशिलाला शिकत होते, वल्लभी गुजरातला शिकत होते. आणि कोणत्या गुरुची शिकवण शिकत होते? बुद्ध. समजलं का? आणि बुद्ध असा एक गुरु आहे, असा लाईट आहे, या जगाचा प्रकाश आहे की बुद्धाची शिकवण, या विश्वगुरु जगद्गुरु असलेल्या बुद्धाची शिकवण सगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट आहे. म्हणजे थाई भाषेमध्ये आहे, तिबेटी भाषेमध्ये आहे, भोट भाषेमध्ये आहे, कोरियन भाषेमध्ये आहे, सिली भाषेमध्ये आहे, भूतानी भाषेमध्ये आहे, नेपाळी भाषेमध्ये आहे. ठीक आहे. कंपुचिया भाषेमध्ये आहे. सगळ्या म्हणजे ज्या ज्या देशामध्ये बुद्धाचा धम्म गेला त्या त्या देशामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान गेलेलं आहे. म्हणून बुद्धासारखा गुरु या जगामध्ये कोणच नाही. कोणालाही गुरु करतात, पण बुद्धासारखा गुरु कोणच नाही. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून आजच्या दिवसाला या जगाला गुरु मिळाला. कोणाच्या रूपात मिळाला?
तथागत भगवान गौतम बुद्धाच्या रूपानं या जगाला गुरु मिळाला. गुरु तर मिळालाच, पण या गुरुनं आज शिष्यही बनवले. बनवले का नाही? अज्ञात कौंडिन्य, वप्प, महानाम, अश्वजित आणि भद्दीय, किती लोकांना धम्म दिला. म्हणूनच वामन दादा कर्डकांनी म्हटलं असेल, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. भगवंताच्या धम्माची सुरुवात किती लोकांनी झाली? 5 लोकांनी. तर आजच्याच दिवसाला भगवान बुद्धांनी 5 शिष्यांना, परिव्राजकांना, संन्याशांना धम्म दीक्षा दिली. त्यांना भिक्खू बनवलं. ते संघामध्ये प्रवज्जित झाले, भिक्खू बनले. समजलं का? म्हणजे या जगाला बुद्ध नावाचा गुरुही मिळाला आणि बुद्ध नावाच्या गुरुने आजच्याच दिवसाला आपला भिक्खू संघ सुद्धा, शिष्य संघ तयार केला. गुरु शिष्य परंपरा आजच्या दिवसाला तयार झालेली आहे. आलं का लक्षात तुम्हाला? आलं का? तर याला गुरु पौर्णिमा का म्हणतात? आपण आता या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. तर बुद्ध नावाचा गुरु हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आपल्या जीवनामध्ये. मला एक गोष्ट सांगा, बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये गुरु केलं होतं का? कुणाला केलं होतं का गुरु? अरे अरे, तर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये गुरु होते किंवा नाही? गुरु विना मार्ग आहे का नाही? जो गुरगुर करता है वो गुरु है. समजलं का? गुरगुर करताय म्हणजे वाघासारखा गुरगुर नाही, ज्याच्याकडे ज्ञान आहे. ज्ञानानं गुरगुरणं, असं कोड्ड नाही. समजलं का तुम्हाला? तर बाबासाहेबांच्या घरामध्ये पहिल्यांदा तर कबीराचं नॉलेज होतं. त्यांचे वडील तर कबीरपंथी होते. आणि लहानपणापासून कोणते गुरु भेटले मग? तसं जर पाहायचं म्हणलं तर त्यांच्या घरी पहिल्यांदा कबीरच भेटले. पहिले गुरु त्यानं मानलं जरी नसेल, बुद्धालाच गुरु म्हटलं बाबासाहेबांनी, ठीक आहे ना. पण पहिले कोणतं ज्ञान त्यांच्या घरावर? बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा कबीराचेच दोहे भजन व्हायचे. आलं का लक्षात तुम्हाला? तर कबीराला आणि नंतर त्यांना केळुस्कर गुरुजींचं पुस्तक मिळालं. त्यांनी बुद्धाचं ते पुस्तक वाचलं. मग त्यांनी बुद्धाला मनोमन आपला गुरु स्वीकारलं. मग ज्योतिबांची पुस्तकं वाचले, गुलामगिरी, त्यांचं साहित्य क्रांतिकारी वाटलं, समतावादी वाटलं. मग ज्योतिबा फुलेंना सुद्धा गुरु मानलं. पण बाबासाहेबांचे सर्वश्रेष्ठ गुरु कोण आहे? तथागत भगवान गौतम बुद्ध. तीनही गुरुच आहे, पण सर्वश्रेष्ठ गुरु कोण आहे? म्हणूनच एक गाणं तयार आहे, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. तर आता आपल्या गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. बाबासाहेबांनी आपल्याला नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बुद्ध धम्म बाबासाहेबांनीच दावला, मार्ग त्यांनीच दिला, बौद्ध धम्म त्यांच्यामुळेच मिळाला. त्याच्यामुळे बाबासाहेब आमचे काय आहे? गुरुच आहे. पण बाबासाहेबांचे गुरु कोण आहे? तथागत बुद्ध. पण आपले बाबासाहेबही गुरुच आहे, बुद्धही गुरुच आहे. आपले माता पिता आपले कोण आहे? गुरुच आहे. जे आपल्याला चांगल्या पद्धतीने शाळेमध्ये ज्यांनी शिकवलं असेल, आपली जडणघडण केली असेल ज्या शिक्षकांनी, तेही आपले कोण आहे? गुरु आहे. पण जगात बुद्धासारखा गुरु नाही. बरं झालं बुद्धासारखा गुरु बाबासाहेबांना मिळाला आणि बाबासाहेबांनी बुद्धाला गुरु मानलं. आणि आपणही बाबासाहेबांनी आपल्याला त्याच गुरुकडे जा असं सांगितलं. कोणत्या गुरुकडे जा म्हणते? बुद्ध नावाच्या गुरुकडे जा. पण आपले लोक बुद्ध नावाचा गुरु सोडून देते, दुसऱ्या बुवा बाबाले उघड्या नागड्यालेच गुरु बनवून राहिले. आमचा गुरु कोणता? तो वित्तू बाबा, गुना बाबा, भोजा बाबा. तर आपण ते गुरु त्याच्या मागे लागलो. पण बुद्धासारखा गुरु मिळेल का तुम्हाला? मग बाबासाहेबांना आपल्याला कोणते गुरुकडे जा म्हणते? कोणता शास्त्रा, कोणता गुरु? बुद्ध नावाच्या गुरुकडे. पण आपण टाकून दिलं. तर आज गुरु पौर्णिमा आहे, आखाडी पौर्णिमा आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर मी आखाडी पौर्णिमेचं याच्यासाठी महत्व सांगतो. आखाडी पौर्णिमेचं पहिलं महत्व आहे, आजच्या दिवसाला महामायेला गर्भसंभव झाला. गर्भसंभव हा शब्द बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये वापरलेला आहे. म्हणजे महामायेला गर्भधारणा झाली. आता एखाद्या बाईला दिवस गेले तर तिले जास्त कळते का दुसऱ्या बाईला जास्त कळते? आता तुम्ही स्त्रिया आहे, उपासिका, तुम्हालाच माहित असेल. आपल्याला दिवस गेले आहे किंवा नाही गेले आहे तसं वाटत आहे, तिला तसं चाहूल वाटत आहे. तर महामायेला चाहूल वाटली. समजलं तुम्हाला? तिच्या स्वप्नामध्ये सुमेध बोधिसत्व नावाचा पांढरा शुभ्र हत्ती आला. हत्ती म्हणजे नाग या शब्दाचा अर्थ पालीमध्ये हत्ती होत असते. पांढरा हत्ती
आणि पांढरं कमळाचं फूल, जसं लोक आता म्हणतात ना हिंदू धर्मामध्ये पुंडरीक वरदे म्हणतात का ना, पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ. म्हणजे महामाया देवीच्या, कोलीय वंशी महामाया देवीच्या स्वप्नामध्ये सुमेध बोधिसत्व नावाचा पांढरा शुभ्र हत्ती, आणि त्या पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या सोंड मध्ये पांढरं कमळाचं फूल, त्या पांढऱ्या कमळाच्या फुलालाच पाली प्राकृत भाषेमध्ये पुंडरीक असं म्हणतात. आलं का लक्षात तुम्हाला? तर ते तिला दिवस गेले आखाडी पौर्णिमेला, तर तिनं सकाळी सकाळी गुड न्यूज सांगितली. कोणाला? राजा शुद्धोधनाला सांगितली. सकाळी उठली आणि गुड न्यूज सांगितली तिनं, आणि म्हणे मला जे स्वप्न पडलं का नाही आणि मला दिवस गेले, मला स्वप्न पडलं, त्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी तुम्ही आता काही लोकांना घरी बोलवा. मी ती कहाणी सांगणार नाही, प्रवचन लांब लचक होईल. तर महामायला आखाडी पौर्णिमेचं पहिलं महत्व ध्यानात घ्या. मी म्हणजे थोडं जास्त प्रवचन लांब निवड नाही झालं पाहिजे म्हणून मी सांगत आहो. आखाडी पौर्णिमेचं पहिलं महत्व आहे, महामाहेला गर्भधारणा झाली. ती गुड न्यूज तिने राजा शुद्धोधनांना सांगितली. समजलं अल्पशा भाषेमध्ये? आणि राजा शुद्धोधन आणि महामाया देवीचा खूप दिवस झाले होते, मंगल परिणय झाला होता, लग्न झालं होतं, परंतु ते दुःखी होते कारण लग्नाला पुष्कळ वर्ष झाली पण मूलबाळ होत नव्हतं. आणि म्हणून ज्या दिवशी ती गर्भधारणा झाली तो दिवस म्हणजे आखाडी पौर्णिमा होय. तर तुम्ही लोक अजूनही बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर तुमच्या मोहल्ल्यामध्ये नाचन गावामध्ये जर काही एखाद्या नवीन पोरीचं यावर्षी लग्न झालं असेल तर आखाडी पौर्णिमेला तुम्ही पहिले आखाडीले पोरीले आणास लागते. ही ब्राह्मणी परंपरा, ही मिथ्या परंपरा, ही अंधश्रद्धा आहे. याच्यातून तुम्ही बाहेर पडा. समजलं का तुम्हाला? आखाडी पौर्णिमेला काय झालं? मग काय झालं? महामायला गर्भधारणा झालीच नसती तर जगाला बुद्ध दिसला असता का? मग किती मंगल पवित्र दिवस आहे आखाडी पौर्णिमा. बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. प्रत्येक 12 महिन्याच्या पौर्णिमेला काही ना काहीतरी बुद्धाच्या जीवनात काही चांगल्या चांगल्या घटना घडलेल्या आहे. म्हणून पौर्णिमेला झोपून राहू नका. तुम्ही आज आळस केला असन, दलिंद्रासारखे वर्षावासाची सुरुवात दारिद्र्यानं केली असेल, तुम्ही झोपेतून उठले नसतं तर तुमच्या आखाडी वर्षावास कसा जाईल? तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्ध चांगलं असं मैत्रीचं वातावरण, मंगलदायक वातावरण कसं राहील? तुम्ही पौर्णिमेला आज झोपून राहिले असेल 9 वाजेपर्यंत, तर तुम्ही विहारात अगरबत्तीला आलेच नसेल, काय केलं झाला? मग आपली सुरुवात कधी झाली? मग राहील का आपल्या घरामध्ये मंगलदायक वातावरण? तुमच्या मुला अभ्यास करतील का छान? तुमच्या घरामध्ये चिडचिडपणा राहील का नाही? आहे का मंगलदायक वातावरण? प्रसन्न वातावरणाची सुरुवात करायला पाहिजे ना आपल्या समाजातील लोकांना. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लोक झोपून राहतात पौर्णिमेले. तिथे लोक माहितीये का पूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये रात्रभर महापरित्राण पाठ करतात. आजच्या दिवसाला धम्मचक्क पवर्तन सुत्ताचा, लखन सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धांनी दिला होता, त्याचंही पठण करतात. रात्रभर महापरित्राण पाठ करतात भिक्खू संघामध्ये. तुम्हाला अर्धा घंटा बसणं होत नाही, ते लोक रात्रभर असे पालथी मांडून बसतात. समजलं का? आणि सकाळी थोडेसे घरी जातात तर मग 4 वाजता पुन्हा पूजेला येतात. कमळाची मस्त फुलं आणि सर्व आपल्या घरचा मुलगा मुलगी कुटुंबातले सगळे सदस्य पांढरे कपडे वस्त्र घालून हातात कमळाची फुलं घेऊन येतात आणि बुद्धाला वाहतात. इतके गच्च विहार भरलेले असतात बौद्ध राष्ट्रामध्ये. काय चमचम असते, काय त्याचे तोरण पताका, फुलांचा सडा खर्च. आणि त्या दिवशी भिक्खू संघाची तर खूपच हे असते, संगदान भोजनदान, इतकं सुंदर असते वातावरण. आणि आपल्या इथले लोक पौर्णिमेलाही झोपून राहतात. मी त्याच्याकडे जाणार नाही, परंतु लक्षात घ्या दुसरं महत्व कोणतं आहे? पहिलं महत्व कोणतं आहे? आखाडी पौर्णिमेला महामायेला दिवस गेले. दुसरं मी महत्व सांगतो या ठिकाणी आखाडी पौर्णिमेचं. दुसरं महत्व आहे आखाडी पौर्णिमेचं, शाक्य आणि कोलीय यांच्या बिचोबीच, यांच्या शेतीच्या मधोमध एक रोहिणी नावाची नदी वाहत होती. आणि त्या रोहिणी नदीचं पाणी सर्वप्रथम शेतीच्या ओलिती करता कोणी घ्यायचं या संदर्भात नेहमी युद्ध होत होते आणि लढाया होत होत्या. आणि म्हणून आता होऊन जाऊ द्या म्हणून शाक्य आणि कोलियांमध्ये भीषण युद्ध होणार होतं. कायच्यासाठी युद्ध होणार होतं? कायच्यासाठी? पाण्यासाठी. ते रोहिणी नदीचं पाणी लाल झालं असतं. युद्ध म्हणजे 2 बायांचं किंवा 2 माणसाचं भांडण नव्हे.
हजारो माणसं मारल्या गेली असती, स्त्रिया विधवा झाल्या असत्या, मुलं अनाथ झाले असते, आणि युद्ध करणं चांगली गोष्ट नाही. आणि त्यावेळी सिद्धार्थ गौतम, बुद्ध व्हायचेच आहे ते, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचे ते सदस्य होते. 20 वर्षाचं वय लागत होतं, आणि मग त्यांनी युद्धामध्ये नकार दिला. मी युद्ध करणार, मी तलवार हातात घेणार नाही. त्याची आई म्हणते, बघा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये उदाहरण आहे, तुम्ही बोलू नका. त्याची आई काय म्हणते, हे सिद्धार्थ गौतमा, क्षत्रियांचा धर्म आहे युद्ध करणे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथातली ओळ सांगत आहो, काय म्हणते ते, क्षत्रियांचा धर्म आहे युद्ध करणं, आपल्या प्रजेचं देशाचं रक्षण करणं. आलं का लक्षात तुम्हाला? तर आपल्या प्रजेचं, आपल्या प्रांताचं काय करणं, रक्षण करणं. तर कोण म्हणत आहे असं? तर ते काय म्हणते, हे सिद्धार्थ गौतमा, त्या युद्धामध्ये तू सहभाग घे. कोण म्हणत आहे? राजा शुद्धोधन म्हणत आहे, आणि महाप्रजापती गौतमी म्हणत आहे. समजलं का? तर ते तुम्हाला काय म्हणते, आई म्हणते, आई काय म्हणते, महाप्रजापती गौतमी म्हणते, क्षत्रियांचा धर्म आहे युद्ध करणे. तर सिद्धार्थ गौतम त्याच्या आईला कसं उत्तर देतो, आई, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला मारून टाकणं हा कुठला धर्म आहे? समजलं तुम्हाला? त्याची आई काय म्हणत आहे, क्षत्रियाचा धर्म आहे. पण एका व्यक्तीनं दुसऱ्या माणसाला मारून टाकणं, त्याची हत्या करणं युद्धामध्ये, हा कुठला धर्म असू शकतो? कारण तुम्हाला माहित आहे, राजहंस पक्षी वाचवला. मी तिथपर्यंत जाणार नाही, आपलं प्रवचन लांब होईल. तर म्हणून त्याच्यावर 3 अटी दिल्या जात असतात. एक तर सिद्धार्थ गौतमांनी युद्धासाठी तयार व्हावं, नाहीतर त्याच्या घराची जी मालमत्ता आहे, कपिल वस्तूची मालमत्ता, शेतीवाडी, राजमाल, याच्या काय होईल, बहिष्कृत जप्ती येईल. आणि तिसरी गोष्ट, एकतर त्यानं परिव्राजक संन्यासी बनून जंगलामध्ये कुठेतरी निघून जावं. समजलं का तुम्हाला? ही कहाणी खूप मोठी आहे, महाभिनिष्क्रमण म्हणतात. तर आजच्या आषाढी पौर्णिमेचं दुसरं महत्व आहे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचं महाभिनिष्क्रमण. महाभिनिष्क्रमण म्हणजे काय? नैष्क्रम्य नावाची एक पारमिता आहे 10 पारमितामध्ये. महाभिनिष्क्रमण म्हणजे गृहत्याग. आता गृहत्याग 2 प्रकारचा आहे. आपल्या समाजातील लोक बाबासाहेबांच्या संविधानामुळे, शिक्षणामुळे, आरक्षणामुळे विदेशात गेले, तिकडच लग्न केले, तिकडच आपले मुलं बाळ केले, तिकडच राहत आहे. मग ते कोणाच्यासाठी गेले? स्वतःसाठी गेले, विदेशात गेले. कारण आपल्या समाजातले पोरं आताही शिकतात ना, विदेशात जातात. मग ते स्वतःचा पॅकेज घ्यासाठी, बड्या पगारावर जासाठी, पैसे कमावण्यासाठी, स्वतःच्या सुखासाठी गेले. पण बुद्ध इथं एवढा मोठ्या सुखाचा, सर्वस्व सुखाचा त्याग करत आहे. तर कोणासाठी करत आहे? माणसं मरू नये त्या युद्धामध्ये, हेच तर नाही, पण जगामध्ये दुःखाचं कारण शोधण्यासाठी. नीट लक्ष द्या, जगामध्ये, या जगात दुःख का आहे, का युद्ध आहे, का माणूस माणसाचा वैरी आहे, शत्रू आहे, का माणूस एकामेकाच्या जीवावर उठलेला आहे, या दुःखाचं कारण शोधण्यासाठी बुद्ध घराबाहेर पडले. मला सांगा, त्यांना घराबाहेर पडण्याचं काही कारण होतं का? कारण होतं. कोणतं? रोहिणी नदीचं, आहे का नाही? तर रोहिणी नदीचं कारण आहे. पण काही लोक म्हणतात ते 4 दृश्य पाहून सिद्धार्थ गौतमांनी रात्रीलाच पळ काढला, असे उद्धट भाषेमध्ये बुद्धाची बदनामी अजूनही भारतामध्ये काही मनुवादी लोक, ब्राह्मणवादी लोक, विकृत विचाराचे लोक करत आहे. रात्रीच पळाला म्हणते ते, म्हणजे अशी भाषा वापरते उद्धटामध्ये. राहुलाला, आपल्या नवीन नवजात बाळ राहुलाला, यशोधरासारखी सुंदर महाराणी पत्नी आपल्या प्रिय आई वडिलाला रात्रीलाच म्हणते छन्नाले ते रथ जुताला लावला, कंत घोडाला घेऊन रात्रीलाच कोणाला पळाला, अशा पद्धतीची बदनामी चालू आहे. आणि त्याने 4 दृश्य पाहून गृहत्याग केला म्हणते. पण बाबासाहेब म्हणते नाही. बाबासाहेबाचा जर तुमचा विश्वास बसत नसेल तर अत्तदंड सुत्तामध्ये आणि धम्मानंद कोसंबीनं सुद्धा तेच सांगितलं आहे. खरं कारण, गृहत्यागाचं खरं कारण काय? रोहिणी नदीचा पाणी वाटपाचा संघर्ष हे कारण आहे. 4 दृश्य पाहून नाही. एक मेलेला माणूस मयत जाताना पाहिले, एक वाकलेला बुडा पाहिला, आणि एक ते कुष्ठरोगी पाहिला, आणि एक संन्यासी पाहिला. हे दृश्य पाहिले
तो घरी आला आणि रात्रीला अशा पद्धतीने उद्धटासारखी बुद्धाची तत्वज्ञानाची बदनामी चालू आहे भारतामध्ये. तर आजच्या दिवसाला वयाच्या 29व्या वर्षी, किती वर्षी? जगाच्या कल्याणासाठी सर्वस्व सुखाचा त्याग केला, 3 राजमहालाचा त्याग केला, राहुल बाळाचा त्याग केला. तुम्ही तर साधा भाजीचा देठ फेकून देऊ शकत नाही. बुद्धासारखा सुंदर कोण होतं का जगात? त्याच्यासारखी सौंदर्य ब्युटी होती का? तुमच्या घरचे माणसं आहे का तसे? नाही आहे. एवढा सुंदर पती, 29 वर्षाचा कोरा जवान पती, किती मस्त पाहिले होता, आहे का नाही? राजकुमार, एवढा सुंदर पती यशोधरेनं जगाच्या कल्याणासाठी जा म्हणते धनी तुम्ही. मी तुम्हाला आज्ञा देतो, तुमच्या जागी मी असती ना तर मी तसंच केलं असतं, पण काय करू म्हणते. आणखी माहिती का, यशोधरा धीर देते आजच्या दिवसाला. तुम्ही जा म्हणते, मी राहुल बाळालाही सांभाळतो, तुमच्या आई वडिलांनाही सांभाळतो, प्रजेलाही सांभाळतो, कपिल वस्तूचं राज्य सांभाळतो, तुम्ही काळजी करू नका. आणखी असाही धीर देते, राहुल बाळ जर नसताना म्हणते, नवजात मला तुमच्या सोबतच येणं आवडलं असतं, तुमचा निर्णय चांगला आहे. कोण म्हणत आहे असं? यशोधरा. 29 वर्षाचा पती राजकुमार दान करत आहे जगाच्या कल्याणासाठी. समजलं का? राहुला तर दान केलं, मी ती सांगणार नाही कहाणी, पण आपला तरुण पती दान केला 29 वर्षामध्ये. किती आहे का नाही गोष्ट? बरं, त्या यशोधरेनं संमती दिली नसती तर जगाला बुद्ध दिसला नसता. पण यशोधरा माहिती आहे का काय म्हणते आजच्या दिवसाला? तुम्ही जा, पण असा एक मार्ग शोधून काढा की जो जगाच्या कल्याणाचा असेल, खरोखरच शोधून. समजलं का? इथं कोणाची साथ भेटली? यशोधरेची. बोधिसत्व बाबासाहेबांना साथ कोणाची भेटली? रमाईची. रमाई काय म्हणते, बाबासाहेब तुम्ही विदेशात जा, मन लावून शिका, मुलाबाळाकडे काही काळजी घेऊ नका आणि आमचं काही विचार करू नका, मी लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, मन लावून अभ्यास करा. तर बुद्ध आणि बोधिसत्व आपल्याला ते सारखंच दिसते, आहे का नाही? हो किंवा नाही? तर आजच्या दिवसाला 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला, अनुमा नदी पार केली आणि त्या ठिकाणी आजच्या दिवसाला त्यांनी गृहत्याग केला. पण गृहत्याग कसा केला? 4 दृश्य पाहून नाही. अत्तदंड सुत्तामध्ये उदाहरण आहे, त्यांनी रोहिणी नदीच्या संघर्षावरून. आलं लक्षात तुम्हाला? रात्रीला नाही तर सर्वांना विचारून आई वडिलांच्या समक्ष त्यांनी ते परिव्राजकाचं जीवन ग्रहण केलं. राहील लक्षात? तर दुसरं कोणतं कारण आषाढ पौर्णिमेचं? बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे महाभिनिष्क्रमण. आलं लक्षात तुम्हाला? गृहत्याग केला जगाच्या कल्याणासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी नाही. स्वतःच्या म्हणजे ते काही लोक धनसंपत्तीसाठी बाहेर देशात जातात आपले लोक, पण जगाच्या कल्याणासाठी बुद्धाने त्याला महाभिनिष्क्रमण म्हणतात. आलं लक्षात तुम्हाला? तिसरं कारण आहे याचं, धम्मचक्र प्रवर्तन दिवस. आता मग 14 ऑक्टोबर 1956 ला जे धम्मचक्र प्रवर्तन दिवस होते, तर ते अनुवर्तन दिवस आहे. सम्राट अशोकाने जे पाटलीपुत्र अशोकाराम महाविहारामध्ये केलं तेही अनुवर्तन दिवस आहे. धम्मचक्र प्रवर्तन एकदाच होते जगामध्ये आणि एकदाच झालेलं आहे. आणि कोणाच्या हातून झालं आहे? वारंवार धम्मचक्र गतिमान बुद्धाच्याच हातून झालेलं आहे आणि एकच वेळा झालं, ते एकच वेळा होते. पण बुद्ध धम्म भारतातून प्रायलोप झाला, त्याची हानी झाली, ग्लानी झाली, नष्ट केला गेलं, तर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म पुनर्जीवित केला. काय केला? पुनर्जीवित केला. धम्मचक्र थांबलं होतं, त्याला पुन्हा गतिमान केलं. तर याला अनुवर्तन शब्द आपण म्हणला पाहिजे. पण आपण आता धम्मचक्र प्रवर्तन हा शब्द आपल्या तोंडामध्ये रूढ झालेला आहे. म्हणावं तुमचा त्याच्यामध्ये वादविवाद चालू आहे. आता मी मोबाईल मध्ये सांगत आहोत, काही लोकांना ते वाटेल, आक्षेप घेणच माझ्यावर. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपण त्याला धम्मचक्र अनुवर्तन असं म्हणलं तर खूप चालवलेलं आहे. धम्मचक्र प्रवर्तन जगामध्ये एकदाच होतं, एकदाच झालेलं आहे, वारंवार होत नाही, ते बुद्धानच केलेलं आहे. समजलं का? म्हणून आजचा कोणता दिवस आहे? धम्मचक्र प्रवर्तन दिवस. जगातले बौद्ध राष्ट्र, जगातील बौद्ध उपासक उपासिका आजच्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून इतका उत्साहात साजरा करतात वैशाख पौर्णिमेला. समजलं तुम्हाला? धम्म म्हणजे काय? धम्मचक्र, सम्राट अशोकाचं जे चक्र आहे का नाही, चक्र, तर तुम्ही त्याला काय म्हणता? 24 चक्र, अशोक चक्र म्हणता तुम्ही. ते अशोक चक्र नाही, अशोकानं त्याला शिल्पांवर, लेण्यांवर, इथं तिथं कोरलं, स्तूपांवर कोरलं, विहारांवर कोरलं, म्हणून त्याला अशोकाच्या लेबल लागले. पण त्याला ऍक्च्युअली धम्मचक्र म्हणतात. काय म्हणतात? धम्मचक्र. धम्मचक्र प्रवर्तन.
असा तो पाली शब्द आहे. समज तुम्हाला ते धम्मचक्र, तर चक्र तीन प्रकारचे आहे बौद्ध धर्मामध्ये. अष्टचक्र आहे, आर्य अष्टांगिक मार्गाचा आज उपदेश दिला आहे. 4 आर्य सत्याचाही उपदेश दिला, विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. आजच्या दिवसाला धम्मचक्र पवतन सुत्त लखन सुत्ताचाही उपदेश वाराणसीच्या मृगदाय वनामध्ये दिलेला आहे. तर चक्राचे किती प्रकार असतात? एक आहे अष्टचक्र, आर्य अष्टांगिक मार्गाचं प्रतिनिधित्व करते. ठीक आहे. दुसरा आहे भगवान बुद्धांच्या 32 लक्षणाचं चित्र, सारनाथच्या त्या 4 स्तंभाच्या सिंहावर दिसेल. आणि एक आहे 24 आऱ्याचं चक्र. ठीक आहे ना, जे भारताच्या चौरंग्यावर आहे. मी तिरंगा त्याला म्हणत नाही, ते 4 रंग आहे, तर ते त्याला धम्मचक्र म्हणतात. ठीक आहे ना. आणि धम्मचक्र कसं आहे, बाबासाहेबांनी जे कोरलं आहे झेंड्यावर ते निळा आहे. आपल्या भारताच्या याच्यावर कोणता आहे? ते निळा आहे. निळा कशाचा प्रतीक आहे? समतेचं प्रतीक. आपलं आकाश कसं आहे? निळा. आपल्या समुद्राचं पाणी कसं आहे? आपली शाही कशी आहे? क्रिकेटरचे ड्रेस कसे आहे? निळे. तर आणि हे अशा प्रकारे मी ते कारण ते समतेचं प्रतीक आहे. आकाश सगळीकडे सारखं निळं आहे. बुद्धाचे केस सुद्धा नीलपंखी असल्यामुळे, ठीक ना, तर त्यालाही म्हणून बाबासाहेबांनी ते नीलचक्र धम्मचक्र ते कोरलं. त्याला पंचशील चक्र, पंचशील ध्वज म्हणायचं नाही, धम्म ध्वज म्हणायचं. ते धम्मचक्र पवर्तन दिवस आजच्या दिवसाला भगवान बुद्धांनी 5 भिक्खूंना घेऊन सारनाथला चौखंडी स्तूप, धम्मेक स्तूप, मूल गंधकुटी विहारापाशी आजच्या दिवसाला वाराणसीला गंगा नदीच्या काठी इसिपत मृगदामध्ये केलाय. कितवं कारण झालं हे धम्मचक्र पवर्तन? तर 3रं कारण आहे भगवान बुद्धांचा धम्मचक्र पवर्तन दिवस आहे. राहील तुम्हाला लक्षात या 3 गोष्टी. आणि ह्या 3 प्रमुख घटना आजच्या दिवसाला आहे. पण मी आणखी एक घटना या ठिकाणी ऍड करतो तुम्हाला माहितीसाठी म्हणून. सम्राट अशोकांनी जेव्हा मोगली पुत्र तिस्साकडून, मथुरेचे आहे त्यांचे गुरु, मथुरेचे कोण? मथुरा या ठिकाणी जन्म झाला. कोणाची गोष्ट सांगत आहो मी? कोणाची गोष्ट सांगत आहो? मोगली पुत्र तिस्स यांनी सम्राट अशोकांना जी धम्मदीक्षा दिली, तर ते मथुरेचे आहे त्यांचे गुरु. तर त्यांनी जेव्हा धम्मदीक्षा घेतली सम्राट अशोकांनी, तर सम्राट अशोकांनी ज्यावेळी धम्मदीक्षा घेतली आपल्या गुरुकडून, तर सर्वप्रथम सम्राट अशोकांनी तलवार खाली ठेवल्याच्या नंतर, धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर, ते बुद्ध धम्म संघाला शरण गेल्याच्या नंतर, शरणागमन केल्याच्या नंतर, ठीक आहे ना, तर सम्राट अशोकांनी सर्वप्रथम काम कोणतं केलं? धम्मदीक्षा घेतल्यानंतर सर्वप्रथम काम केलं त्यांनी धम्मयात्रा आरंभ केल्या. काय केल्या? धम्मयात्रा. जसं तुम्ही उन्हाळ्यात जाता, बुद्धगया, सारनाथ, केसरिया, वैशाली, कुशीनगर जाता का नाही, तर भगवान सम्राट अशोकांनी धम्मदीक्षा घेतल्या, त्यांनी पहिलं काम चालू केलं, धम्मयात्रा आरंभ केल्या. ठीक आहे ना. मोगलीपुत्र तिस्स यांना सोबत घेऊन मग मोगलीपुत्र तिस्साने त्यांना सांगितलं, इथं लुंबिनीला जन्म झाला, इथं सारनाथला हे झालं, इथं वर्षावास केला, श्रावस्ती सगळ्या दिशा. आणि सम्राट अशोकांनी काय केलं की ज्या ज्या ठिकाणी त्या धम्म सहली केल्या, आज तुम्हाला सारनाथला जायला भेटते, बुद्धगयाला जायला भेटते, श्रावस्तीला जायला भेटते, तिथं काही निशाणीच नसती, स्तूपच नसतात, तिथं विटाच नाही भेटल्या असत्या, ते स्तंभच नाही भेटले असते, शिलालेखच भेटले. तुम्हाला बुद्धगया सांगता आली असती का? सांगता आली असती का? मग सम्राट अशोकाचं किती महान काम आहे की त्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. तर त्याची सुरुवातच आखाडी पौर्णिमेला चालू केली. म्हणजे आखाडी पौर्णिमेपासून त्यांनी आपली धम्मयात्रा प्रारंभ केली. समजलं का? तर धम्मयात्रा जेव्हा प्रारंभ केली आहे ना, तर ते जेव्हा 8व्या अभिलेख मध्ये, सम्राट अशोकाचा 8वा धम्म शिलालेख आहे, त्यांनी 8व्या अभिलेख मध्ये बुद्धगयाला सुद्धा लिहिलेलं आहे की मी या संबोधी स्थळाला भेट दिलेली आहे. माझ्या राज्याभिषेकाच्या 10व्या वर्षानंतर मी या संबोधी स्थळाला बुद्धगयाला भेट दिली आहे. मी ते सांगणार नाही. तर अशा प्रकारे सम्राट अशोकांनी धम्मयात्रा जी आरंभ केली आपल्या जीवनामध्ये, जर ती सम्राट अशोकांनी धम्मयात्रा आरंभ केल्या नसत्या, आखाडी पौर्णिमेला त्याची सुरुवात केली नसती, आपल्याला कोणतेही स्थळ दिसले नसते. मग सम्राट अशोकांनी सांगितलं, इथं जन्म झाला लुंबिनीला, इथं स्तूप उभारला स्तूप. ठीक आहे ना. मग इथं एक खंबा गाडा, खंबा म्हणजे समज स्तंभ उभारा, त्याच्यावर मग बरं स्तंभच नका उभारता, त्यावर लिहूनही ठेवा, इथं सम्राट अशोक आले, या काळामध्ये आले, त्यानं भेट दिली आहे, हे लिहून ठेवा. तर त्या स्तूप आणि हे स्तूप, हे स्तंभ, हे शिलालेख, हे महाविहार, चैत्य स्तूप जर उभे केले नसते, तर मग चायनामधले जे लोक आहे, चायनामधले कोणते लोक आहे, युआनशांग, फाययान, इसिंग, हायचो, अलेक्झांडर कनिगम यांनाही हे स्थळ दिसले नसते.
बाबा त्यांना जाऊन सांगा ना. अशा प्रकारे अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धांनी जेवढे काही धम्मस्थळ होते, पवित्र स्थळ होते, तर त्या पवित्र स्थळाला त्यांनी काय दिले आहे, भेटी दिलेल्या आहे. तर त्याची सुरुवातच वर्षावासामध्ये त्याचा आरंभ केलेला आहे. तर ही अत्यंत महत्वाची घटना आहे की या आषाढी पौर्णिमेलाच तथागत बुद्धांनी सम्राट अशोकांनी आपल्या धम्म यात्रेला प्रारंभ केलेला आहे. तर ह्या अशा वैशिष्ट्यपूर्ण घटना या आषाढी पौर्णिमेला किंवा तिला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, या ठिकाणी या सगळं घटना घडलेल्या आहे. आपण हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एक बोधगया नावाचे एक ठिकाण, बोधगयाचे ठिकाण आपल्याला सर्वांना परिचित आहे. त्या बोधगयामध्ये एक गहडवाल वंशाची जी महाराणी होऊन गेली, कुमारदेवी, तर ही गहडवाल वंशाची किंवा तिला राठोड वंशाची गोविंदचंद्राची पत्नी म्हणतात. सम्राट जयचंद, ज्याला लोक गद्दार जयचंद म्हणतात, तो बौद्ध राजा होता. सम्राट जयचंद, त्याची दादी कुमारदेवी, तिचं माहेर बोधगया आहे, तिला सारनाथला दिलं होतं. तर सारनाथला तिनं जिथं भगवान बुद्धांनी धम्म उपदेश दिला, पहिला धम्मचक्र प्रवर्तन गतिमान केलं, त्या ठिकाणी सारनाथला तिनं वर्षावासाच्या आरंभाला म्हणजे याच आषाढी पौर्णिमेच्या पर्वाला तिनं 9 मजल्याचं बुद्ध विहार बांधून दिलं. कोण? गहडवाल वंशी महाराणी कुमारदेवी, सम्राट जयचंदची दादी, आजी, तिनं 9 मजल्याचं बुद्ध विहार, त्या बुद्ध विहाराचं नाव होतं धम्मचक्र जीन महाविहार. तिनं 9 मजल्याचं, त्याचा शुभारंभच आषाढी पौर्णिमेला केला आणि त्याचं उद्घाटनही आषाढी पौर्णिमेलाच केलं. तर हे आणखी एक मी महत्व इतिहासानुसार मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर बौद्ध धम्मामध्ये उपवास नाही, बौद्ध धम्मामध्ये उपोसत आहे. काय आहे? उपोसत आहे, उपवास नाही आहे. तर उपोसत आणि उपवासामध्ये फरक आहे. म्हणून आपण उपोसत काय आणि उपवास काय यामध्ये फरक करून घ्यायचा आहे. उपवास शब्द जर आला तर उपवासाचे फराळ आले. समजलं का तुम्हाला? उपवास जर आला, कुणीतरी सांगा नाही तर उपवास जर आला तर त्या ठिकाणी उपवासाची फराळ सुद्धा येतात. म्हणून उपोसत आणि उपवास यामध्ये फरक आहे. तर या उपोसत आणि उपवासामध्ये फरक नाही. जागेले तुम्ही ऐकते आमच्या इथे कार्यक्रमात सांगा ना, असं म्हणलं नाही होत तर मला त्रास होतो. ते उपोसत आणि उपवासाचं एक महत्व आहे. उपोसत आणि उपवासामध्ये फरक आपण केला पाहिजे. आणि धार्मिक नियमानुसार विहाराच्या आजूबाजूला नाही वाजवता येत 500 मीटरवर, पांटेला सुद्धा नसते. हो, पण एक गोष्ट आपण तर आजच्या या दिवसाच्या निमित्तानं जे उपोसत आहे आणि उपवास आहे, तर या उपवासामध्ये आणि उपोसतातला आपण फरक स्पष्ट करूया आणि या ठिकाणी थांबूया. तर उपोसत म्हणजे काय आणि उपवास म्हणजे काय याच्यातला आपण एक फरक स्पष्ट करूया. पण इथे बसलेल्या उपासक उपासिकांनी हे लक्षपूर्वक ऐकावं की बौद्ध धम्मामध्ये उपवास नावाचा शब्द नाही. म्हणून काही उपासक उपासिका आम्हाला फोन करतात, आम्ही पौर्णिमेचा उपवास पकडला, अमावस्येचा उपवास पकडला, अष्टमीचा उपवास पकडला, वर्षावासाचे उपवास पकडले, तर बौद्ध धम्मामध्ये उपवास नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. तर काही लोक मग पुन्हा फोन करतात, बनतेजी एक शब्द आहे आपल्या याच्यामध्ये, उपवास धरले आणि उपवास सोडले. बनतेजी उपवास धरले तर पुन्हा आमच्या घरी परित्राणाला या आणि उपवास सोडले तर पुन्हा या. तर उपवास धरले आणि उपवास सोडले हा शब्द तुम्ही मला ते माझ्या परिचयाचा आहे. तर उपोसत आणि उपवासामध्ये फरक करून घ्या. उपवास नाही आहे,
म्हणून असं म्हणू नका, शब्दही काढू नका की वर्षावासाचे माझे उपवास आहे, वर्षावासाचे मी उपवास पकडले आहे, हा शब्दच काढून टाका. बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही. मला सांगा, हिंदू बांधवांमध्ये हिंदू स्त्रिया, तर हिंदू स्त्रिया किंवा हिंदू लोक, हिंदू समाज बांधव उपवास करते का? नीट लक्ष द्या. हिंदू समाजामध्ये उपवास नावाचा प्रकार आहे का? आहे ना, श्रावण सोमवार. आता त्यांच्यामध्ये जो उपवास राहते, त्या हिंदू बांधवांमध्ये जो उपवास राहते, तर उपवास राहिले त्यांचे उपवासाचे फराळ राहते का नाही? ठीक ना. आणि त्यांचाही एक उपवास राहते. तो उपवास कसं करते? एखाद्या देवीला करते, देवासाठी करते, काही मागणीसाठी करते. आणि त्यांच्या उपवासाची एक मिथ्या अवधारणा आहे, मिथ्या श्रद्धा आहे ती. आलं का लक्षात तुम्हाला? मग त्यांची जे काही देवता असेल, त्यांच्या ज्या काही देवी देवता असेल, तर त्या देवी देवतांसमोर ते मन्नत मागतात. काय म्हणतात त्या देवीले की देवाला, तू मले असं असं तर मी तुले तसं तसं, तू मले तसं तसं तर मी तुले तसं तसं. आता मी ते सांगणार नाही, पण समजून घ्या. ठीक ना. म्हणजे त्याचा उपवास आहे, पण ते त्यांच्या देवाला ते काहीतरी बोलणी करतात. देवी मैया, मी तुझ्या नावानं उपवास पकडतो आणि माझे उपवास सक्सेस झाले आणि मला जर तुझ्याला लाभ झाला तर मी त्यासाठी कोंबडं किंवा बकरं किंवा काही ना काहीतरी तुला खुश करीन. खुश करण्याचं ते आश्वासन कोणाला देते? देवाला किंवा देवीला. मग हाही उपवास आहे. किंवा काहीतरी मागत असते, आहे का नाही? त्याच्याकडे मागणी असते, मन्नत असते, हो किंवा नाही? आणि त्याचे उपवासाचे फराळही असते. ठीक आहे ना. पण बौद्ध तुम्ही उपवास पकडतो म्हणता, असं म्हणतात, आपल्यामध्ये फराळ आहे का? मग तुम्ही उपवास पकडत असाल तर भंतेजीने विचारायला पाहिजे. मला विचारले होते का उपासिकानं, भंतेजी म्हणे आता वर्षावासाचे उपवास पकडले तर फराळ काय लागते, मला सांगा. आता ते कुठं लिहून आहे? मग बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही, उपोषित आहे. तर आपले शिलाचे प्रकार लक्षात घ्या. एक आहे सरणशील, दुसरा आहे पंचशील, तिसरा आहे अठ्ठशील आणि अठ्ठशील, उपोषित, वारितशील. एवढं लांबलचक नाव आहे. अष्टशील, उपोषित, वारितशील एवढं नाव आहे. आणि मग भिक्खूंचे आहे दशशील आणि भिक्खूंचे आहे प्रातिमोक्ष, संवरशील. ठीक आहे ना? ठीक आहे ना. तर हे एवढे शिलाचे प्रकार आहे. पण याच्यामध्ये अष्टशील 12 महिन्यातून 4दा आणि पौर्णिमेच्या म्हणजे आखाडीच्या या वर्षावासाच्या सत्रामध्ये आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार उपोषित पकडलं पाहिजे. आणि उपोषितासाठी आपल्या पतीची अनुमती लागत असते. समजलं का तुम्हाला? आपल्या काही स्त्रिया आपल्या ग्रामीण भागामध्ये निंदायला जातात, दौऱ्याला जातात, तर ते उपोषित जर पाळलं त्यानं, तर त्यांचे जे शारीरिक श्रम आहे, मेहनत आहे, त्यांनी नाही केलं तरी चालते, पण उपोषित पकडलंच पाहिजे. खूप त्याचे फायदे असतात, परंतु आपल्या शारीरिक सामर्थ्यानुसारही ते करावं. आलं का लक्षात तुम्हाला? शारीरिक सामर्थ्य पाहून एखाद्या स्त्रीला, इथे आजारी आता माझ्या समोर बसलेली आहे एखाद्या उपासिका, तिला दवाखान्यामध्ये गेली आहे, तिला खूप आजार झालेला आहे, ती सडपातळ झाली आहे, बारकी झाली, आजारानं खंगली आहे. तिला म्हणत आहे की डॉक्टर तू चांगलं जेवण घे, 2 टाइम छान आहारामध्ये बदल करून घे, तू उपवास करू नको, औषधी वेळेवर घे, हे अन्न तू खावंच लागेल तेव्हा तुझा तो आजार बरे. आणि ती आई म्हणत असेल की मी उपोषित पकडलाय, तिथे मरून नाही जाईल का? आहे का नाही? तर आपल्या शारीरिक क्षमतेनुसार, आपल्या शारीरिक दुर्बलतेकडे पाहून करायचं आहे, जबरदस्ती नाही. पण उपोषित केलं पाहिजे, खूप चांगलं असते आणि बौद्ध राष्ट्रामध्ये त्याचं खूप पालन केल्या जाते. पण आपल्या शारीरिक सामर्थ्यानुसारही आपण ते करावं. आपण ज्या शारीरिक श्रमाची कामं करत असेल तर, पण ज्या बाया घरी राहतात उपासिका गृहिणी म्हणून, ज्यांना फक्त चुला चौकात सांभाळायचा आहे, तर अशा लोकांनी केलं पाहिजे, काटेकोरपणे करावं आणि मन लावून करावं उपोषित. ठीक आहे तुम्हाला? समज तुम्हाला? तर उपवास नाही तर काय आहे? तर त्याला अठ्ठशील, उपोषित, वारितशील म्हणतात. एवढा शब्द येणार नाही, तर तुमच्या तोंडातून एक शब्द प्रचलित झाला पाहिजे, उपोषित. तुम्ही काय पकडले बा वर्षावासाचे? तर उपोषित धरले. उपवास धरला शब्द टाकायचा. मग उपवास धरला तर मग नाश्ता आहे, परत उपोषिताचे 3 प्रकार सांगितले भगवान बुद्धांनी. पहिला उपोषित आहे गोपाल उपोषित. जसा एखादी गुईराखी काय करतो, किंवा जो गोपालक असतो, गायीचं पालन करतो, तो काय करतो, उद्याला गायी कुठं न्यायच्या आहे चाराला, भरभक्कम हिरवागार चारा कुठं आहे, पाणी कुठं आहे, तर आदल्या दिवशीच ठरवून ठेवतो. कोण?
गुराखी. तर तशाच काही स्त्रिया उपवास धारण करतात, तर ठरवून ठेवते मी उपवास तर पकडला, पण संध्याकाळी काय काय खाण्याचे पदार्थ आपल्या डोक्यामध्ये धरून ठेवते, सगळं खाण्यामध्ये चित्तर काय ते उपवास बापा नकली. तर काही गुराखी करून ठेवते का नाही. पुलगावच्या पंचधाराच्या काठावर मस्त हिरवागार चारा आहे, मस्त पाणी आहे, तर मी उद्या तिथंच गाई नेईन. त्यानं झोपेतून उठल्यावर बाजीवरच तो असा उकड झोपेमध्येच विचार करता, आज मी तिकडच गाई घेऊन जाणार, तिकडच मस्त पाणी पाहिजे माझ्या गायला, मस्त चारा होईल. तर तसेच काही बाया उपवास पकडतात, पण ठरवून ठेवते मी भगराचे लाडू करीन का साबुदाण्याची खिचडी करीन. तर सगळं लक्ष कशामध्ये असते, अन्नामध्ये. ते कोणतं उपवास बाप्पा, 12च्या आत भोजन करायचं आहे भिक्खूंसारखं, म्हणून त्याला उपवास असं म्हणतात. तर उपवास म्हणजे काय, तर 8 शील ग्रहण करणं, की नुसतं अन्नाचा त्याग करणं. आणि भिक्खू सारखं 12च्या आत जेवलं त्यालाच नाही म्हटलं. उपवास म्हणजे 8 शील घेणं. मला सांगा, हिंदू स्त्रिया किंवा हिंदू पुरुष जे उपवास करतात, तर त्यांच्याकडे अष्टशील आहे का. आणि तुम्ही आता आज अष्टशील घेतलं का नाही, काही महिलांनी घेतलं का नाही इथं भीमोदय वाचनालयामध्ये. तर त्यांच्यामध्ये अष्टशील आहे का, नाही. नाही, फक्त देवीला नवस बोलायचा, कोंबड्या बकऱ्याचं काही संदर्भात काहीतरी फुटफुटाचं, आणि ते आपलं वगैरे ते अन्ना पाण्याचं हे वगैरे सगळं करायचं, फराळाची आखणी करायची. या पुढच्या उपवासाले काय, त्याच्या पुढच्या उपवासाले काय, त्याच्या पुढच्या उपवासाले काय, हे सगळं प्लॅनिंग आहे. तुम्ही करता का तसं. म्हणजे फरक आहे का नाही, उपवास नाही. म्हणून लक्षात, बौद्ध धर्मात उपवास नाही, उपोषत आहे. म्हणून कोणता शब्द वापरायचा, उपोषत. समजलं का. तर भिक्खूंचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशील पाळतो, आणि महिन्यातून 4दा, आणि वर्षावासात आपण मस्त चांगल्या पद्धतीनं आपल्या क्षमतेनुसार अष्टशील पाळलं पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला. आणि मग ते अष्टशीलही खूप महत्वाचं आहे. अष्टशील पाळत असताना भिक्खूला किती नियम असतात, 10 किती नियम असतात, आणि तुम्हाला किती पाळायचे आहे, 8. आणि नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये 5 तर 2 शील कमी आहे का नाही. म्हणजे भंतेजीचे किती आहे, 10 आणि तुम्हाला किती आहे, 8 मग 8 पेक्षा 2 कमी आहे, 2 कमी आहे. करू का मुंडन, घेऊ का मी भिक्षापात्रात, बनू का भिक्खुनी, याची ती प्रोसेस आहे. नुसतं कोड्ड उपोषण पकडत आहे आपल्या समाज, आपल्या भारत देशामध्ये. तिकडल्या उपासक उपासिका उपोषण पकडतात बौद्ध राष्ट्रातले, पण त्यांची प्रोसेस कशी असते, भिक्खुनी बनण्याकडे कल असते. त्या अनागारिका बनतात. अनागारिका बनत भिक्खुनी बनण्याची प्रोसेस आहे अष्टशील. बुद्ध काय म्हणते, महिन्यातून 4दा करून पहा, वर्षावासात करून पहा, झेपावते का. मग 8 शील तर करतो, पण त्याच्यापेक्षा किती कमी आहे, 2च का. मग 2च तर कमी आहे, बनतो भिक्षुनी. मी कधी ती चेतना उत्पन्न होत असते आपल्या मनामध्ये, ती भावना उत्पन्न होत असते. भिक्खू किंवा भिक्खुनी बनण्याची ती प्रोसेस आहे. एकाएकी कोणही भिक्खू बनत नाही. मी भिक्खू बनलो असेल तर सुरुवातीला मला पंचशील पाळावं लागेल, नंतर अष्टशील पाळावं लागेल, आणि मग काय पाळावं लागेल, 10 तर भिक्खू आणि भिक्खुनी बनण्याची प्रोसेस म्हणजे अष्टशिलाचं पालन होय. तर मी तेवढंच सांगतो तुम्हाला, आणि या ठिकाणी थांबतो. आता खऱ्या अर्थाने तुम्हाला मी काय सांगतो, अष्टशील एवढंच सांगतो, आणि या ठिकाणी थांबतो. माझं प्रवचन लांबलचक मी करणार नाही. अष्टशील म्हणजे काय तेवढंच सांगतो. अष्टशील म्हणजे 8 शिलाचं पालन. किती शिलाचं पालन, तर आता मला सांगा बरं उपासक उपासिकांना, इथं पहिलं शील कोणतं आहे, पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. म्हणजे काय, पान म्हणजे प्राण, निपाता म्हणजे हत्या करणे, वध करणे, खून करणे. समजलं का. निपाता याचा संधी विग्रह केला, पानाति निपाता. पान म्हणजे काय, प्राण. ज्या याच्यामध्ये प्राण आहे, जीव आहे का नाही, अशा व्यक्तीला किंवा अशा जनावरांना, प्राण्यांना ठार करणे. म्हणजे प्राण म्हणजे काय, जीव आहे, जीव सत्व आहे, अशा व्यक्तीला ठार करणे, मारणे, शिकार करणे, मारून टाकणे. ठीक आहे ना. तर याला काय म्हणते, प्राणी हत्या होय. ठीक आहे ना. बुद्धाची अहिंसा मध्यम मार्गी आहे, कठीण नाही महावीरासारखी. काही लोक शिकवतात शाळेमध्ये बुद्धाची अहिंसा आणि महावीराची, वर्धमान महावीराची अहिंसा आणि बुद्धाची अहिंसा सारखी नाही. बुद्धाची टोकाची नाही आहे, त्याची टोकाची आहे. समजलं का. बुद्धाची अहिंसा मध्यम मार्गी आहे. आवश्यकता असेल त्या ठिकाणी हिंसा करायला घाबरायचं शेवटचा उपाय, पण हिंसा करायचीच नाही. पण ठीक आहे ना. तर बुद्धाची अहिंसा, बुद्धाने कधीही आपल्या राजा प्रसेनजिताच्या सैनिकांना अंगुलीमालाच्या भीतीनं, ते भिक्खू बनत होते त्याच्या हातून मरण्यापेक्षा, पण बुद्धानं अंगुलीमालाच्या त्या सैनिकाला धम्म दीक्षा दिली नाही, त्यांना भिक्षू बनवलं नाही. तुम्ही म्हणे राज्याचं, प्रांताचं काय करा,
रक्षण करा. समजलं का तुम्हाला? सैनिकांना चिवर दिलं का प्रसेनजित राजाच्या? याचा अर्थ काय? भगवान बुद्धाला युद्ध मान्य आहे का नाही? काय म्हणत आहे? तुम्ही तुमच्या राज्याचं प्रजेचं रक्षण करा. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे पहिलं कोणतं? म्हणजे प्राणी मात्रांची हिंसा करायची नाही. सिंह सेनापती सुत्त, आमगंध सुत्त आणि सुप्रिय सुत्तामध्ये मांसाहाराच्या संदर्भात सांगितलंय. मांस खायचं किंवा नाही खायचं मी त्याच्यावर काही बोलणार नाही, त्याचा एक वेगळा विषय मी घेईन कधीतरी. परंतु वर्षावासात होत असेल तर करून पाहायचं. पण भगवान बुद्धांनी मांसाहाराला सुद्धा मनाई केलेली नाही, परंतु वर्षावासात होत असेल तर चांगली गोष्ट. काय काय लोकांना सवयच आहे, आज मासोळ्यात उद्या त्याच्यात मासोळ्यात का पुन्हा त्याच्यात कढईत मटण, पुन्हा कोंबडं, पुन्हा अंड्याची चटणी, म्हणजे अशा पद्धतीचं चालू होतं. निव्वळ मांसाहार खाणं चांगलं आहे का? म्हणजे बुद्धाने म्हणायच नाही की का रोजच खायचं का? तर आपण, मी असं नाही म्हणत आहे की तुमच्यावर ते निर्भर आहे, तुम्ही बुद्धाच्या पहिल्या शिलाचं किती पालन करता. म्हणजे प्राणी मात्रांची हिंसा करायची नाही, पण काया वाचा मनानं हिंसा होते. काय न कोणती हिंसा होते? हत्या करणं, व्याभिचार करणं, चोरी करणं हातानच होते ना ते, ठीक आहे ना. तर ह्या कायिक हिंसा, वाचिक हिंसा म्हणजे कोणती? ही चेपटीच आहे, डोंबडीच आहे, भोकणीच आहे, लंगडीच आहे, काळीच आहे, बुंडऱ्या केसाची आहे, असं जरी तुम्ही एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यावर खिजवत असाल तर ही काय झाली? एखाद्या बाईला तुम्ही मनावर हे लंगडीच आहे, हे भोकणीच आहे, ही बुंडऱ्या केसाची आहे, हे चेपटीच आहे असं म्हणलं तर कसं वाटेल? हिचं नाक चांगलंच नाही, हे बुंडऱ्या केसाची आहे असं म्हणा बरं तुम्ही. बरं तिला सुख होईल का दुःख होईल? मग ही हिंसा नाही झाली आहे? समजलं का? असंही कोणाच्या सौंदर्यावर खिजवू नका. आलं का तुम्हाला लक्षात? असं कोणालाही खिजवायचं नाही, कोणाच्या रूप सौंदर्यावर जायचं नाही. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही करता का? हे वाणीचे दोष. वाणीचे दोष आपल्या धनसंपत्तीचा गर्व किंवा आपल्या ताकदीचा गर्व, ज्ञानाचा गर्व बाळगायचा नाही. तर तथागत बुद्धांनी सांगितलंय काया वाचा मनानं सुद्धा काय होते? दोष. मनातले दोष कोणते? मनाची हिंसा कोणती? मनाची हिंसा कोणती? मनातही ते उत्पन्न होऊ नाही द्यायचं. हत्या करणं तर दूरच राहिलं गोष्ट, पण हत्या करण्याचं मनातही, वेरमणी मनातही ते येऊ द्यायचं नाही. समजलं का तुम्हाला? मनात म्हणजे कोणतं? मी तिला पाहूनच घेईन, त्याला पाहूनच घेईन, मा मनातच येऊ दे, मा मनात येतपर्यंतच आहे, मी पाहूनच घेईन, तिला पाहूनच घेईन, त्याला पाहूनच घेईन, मा मनातच येऊ दे, मा मनात येतपर्यंतच आहे. असं जे तुम्ही मनात चिंत, मला आज दिसली, मलाच पाहून हसली, तिथे आज गोष्टी चालू आहेत, माझ्याच गोष्टी चालू असेल बहुतेक करून. म्हणजे अशा संदर्भाचे जे आपल्या मनामध्ये क्लेश आहे, द्वेष आहे, घृणा आहे, द्वेष आहे, या गोष्टी आपल्याला सोडायच्या. हे मनाचे काय आहे? हिंसा आहे. मनात चिंतन करत आहो ना, तिचं वाईट झालं पाहिजे, म्हणजे एखादी तुमची शत्रू आहे गावामध्ये, तुम्ही तिचा नेहमी द्वेष करता, राग करता, आणि तिच्या घरामध्ये ऍक्सिडेंट झाला एखाद्या व्यक्तीचा, मग लोकांनी सांगितलं तिच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला. हो का? तिच्या पोराचा एक पाय मोडला ऍक्सिडेंट, नाही दोनही मोडा लागत होते. समजलं तुम्हाला? दोनही मोडा लागत होते. मी तर म्हणत ते थारस व्हायला पाहिजे नव्हता जाग्यावर. म्हणजे अशी भावना तुमच्या मनामध्ये असेल तर हे काय उपोसत्व आहे? मी तर कधी कधी असं म्हणतो की बायानं जेवल्या तरी चालते, पण निंदा नका करू वर्षावासाच्या मनामध्ये. आपल्या वाणीवर काय करा? कंट्रोल करा. दिवसभर तुम्ही उपोषण पाळलं, दिवसभर या घरी त्या घरी बसल्या, खाल्ले फुटाने केले फुटाने तर अशा पद्धतीचं जर झालं तर मी तर असं म्हणेन कधी कधी, जरी बुद्धानं म्हणलं नसेल उपोषण धराच, तुम्ही पाळलंच पाहिजे, पण तुम्ही उपोषणाच्या संदर्भात जर काटेकोरपणे पालन करत असाल आणि दिवसभर निंदा नालस्ती चाडी चुगली करत असाल, त्या उपोषणाला अर्थ नाही. आणखी दुसरी गोष्ट उपोषणाची सांगतो मी. भिक्खू संघाला तुम्ही वर्षावासात चतुक परिष्कार दान केलंच पाहिजे, परंतु भिक्खूंना भोजन दान द्यावं. नक्कीच गोष्ट आहे, भिक्खूंना पुण्यच आहे भोजन दान देणं. भिक्खू दुसऱ्यावरच निर्भर असतो, ठीक ना. पण मला सांगा, एखादी उपासक उपासिका भिक्खूला खूप आग्रहानं भोजन दान करत आहे, घरी भोजनासाठी बोलत आहे, पण घरी असलेली म्हातारी आई किंवा म्हातारा वडील किंवा म्हातारी सासूबाई किंवा म्हातारा सासरा घरामध्ये मलमूत्रामध्ये विष्ठेमध्ये तो बिमार आहे, एका बंद रूम मध्ये आहे, पंखा चालू नाही त्याले, आणि त्या घरची सुनबाई विहारात आलेली आहे, मोठ्या मोठ्यानं माईकवर वंदना म्हणत आहे, मागे पाय केलेले आहे, ग्रंथ वाजत आहे माईक मध्ये, आणि सासू तिकडं फडफडून राहिली, गरम पाणी दे, औषधी दे, जेवण दे, ताट दे, तिकडं गोया नाही. सांगा, त्या वंदनेले त्या ग्रंथाले महत्व आहे का सासूबाईला भोजन दान देणं महत्वाचं आहे?
आहे का नाही? कारण बुद्धानं वक्कली नावाच्या बंतीचे खांडक धुतले, मलमूत्र साफ केलं, गरम पाणी टाकलं. बुद्ध ह्या आदर्श घालून देतात. कोणता? रोग्याची सेवा करणं म्हणजे साक्षात बुद्धाचीच सेवा करणं. बुद्धानं माता पित्याची सेवा करा, रोगी लोकांची सेवा करा. तुम्ही रोगी लोकांची काही उपासक उपासिका काय करतात? भिक्खूंचा इतका लाड करतात, इतकं जेवण देतात, पण आई वडिलांना सासू सासऱ्यांना देत नाही. मी तर असं म्हणेल, भिक्खूंना एक वेळच नाही दिलं तर आम्ही कोणाच्या घरी चारिका मागीन, पण आपल्या सासू सासऱ्यांना आणि आई वडिलांना भोजन दान द्या. तर काही लोक वर्षावासात इतके भोन करतात भंतेले, इतके 12 महिने मग काहीच नाही. म्हणजे वर्षावासातच भोजन दान द्यावं लागते का भंतेले? बाकीच्या महिन्यामध्ये नाही द्यावं लागत का? तसं नाही. पण आम्ही तसंही तुमचे दोष काढणार नाही. तुम्ही आपल्या जे आजारी सासू सासरे आहे, माता पित्यांची चांगल्या पद्धतीने काय करा? सेवा करा. त्यासारखं पुण्य नाही. आलं का लक्षात तुम्हाला? तर मी 5 मिनिटांमध्ये माझं हे प्रवचन संपवतो. दुसरं कोणतं आहे? म्हणजे काया वाचा मनानं सुद्धा हिंसा करायची. समजलं का तुम्हाला? दुसरं शील कोणतं आहे? कोण सांगेल बरं? अष्टशिलातलं अदिन्ना दाना वेरमणी. समजलं? अदिन्ना म्हणजे काय? हिंदीमध्ये एक शब्द आहे आदान प्रदान. कोणता शब्द आहे? आदान प्रदान म्हणजे काय? आदान म्हणजे यानं प्रदान केली आणि त्यानं घेतली. म्हणजे आदान प्रदान, यानं देणी नाही, यानं घेतली नाही, यानं माहित न करता घेतली, तर ते अदिन्न दाना झालेला आहे. अदिन्न दाना म्हणजे काय? चोरी कर्म करायचं नाही. तिसरं शिला आहे विकाल भोजन. विकाल भोजन म्हणजे काय? 12च्या आत भिक्खूंसारखं भोजन ग्रहण करायचं. आलं का लक्षात तुम्हाला? याला कोणतं भोजन म्हणतात? विकाल भोजन. विकाल म्हणजे विक्राळ करणारं. भोजनाची उचित मात्रा आपण लक्षात घेतली पाहिजे. वर्षावासामध्ये अधिक आळस आणि सुस्ती येऊ नये. चांगल्या पद्धतीनं धम्म श्रवण आणि ग्रहण करता यावा. आपल्या मनाचा समतोलपणा राखला जावा, यासाठी आपण भोजनाची उचित आहार घेतला पाहिजे. म्हणून कबलिक आहार म्हणतात भगवान बुद्धाने. कोणता आहार म्हटलाय? शरीरासाठी अन्नाची गरज असते, पण आज तुम्ही रोज ग्रंथाला याल तर यासाठी अन्नाची सुद्धा एक विशेष मनाचं भोजन कोणतं आहे? याला मनसचेतन आहार म्हटलंय. कबलिक आहार म्हणजे ते नेहमीचं अन्न, शरीराची आवश्यकता असते, पण जे तुम्ही आज ग्रंथाला येणार, धम्म श्रवण करा, आता तुमचा मनसचेतन आहार, मनाला सुद्धा आहार लागत असतो. हे समजलं? तर तिसरं आहे विकाल भोजन वेरमणी. विकाल भोजन वेरमणी. तर हे तिसऱ्या प्रकारचं शील आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. समजलं? हे तिसऱ्या प्रकारचे विकाल भोजन वेरमणी सिक्खापदम समादयामी. सॉरी, मी इकडलं तिकडं शील सांगितलं, पण काही फरक पडणार आहे, त्याचा अर्थ महत्वाचा आहे आपल्याला. तिसरं शील आहे अब्रह्मचर्या वेरमणी. अब्रह्मचर्या म्हणजे काय? अब्रह्मचर्या म्हणजे पती आणि पत्नीनं बहीण भावासारखं राहायचं आहे. पती जिवंत असून सुद्धा मेला समजा 4 महिने. समजलं का? आता बौद्ध राष्ट्रामध्ये कठीण जात नाही, कारण तिथले पती पत्नी दोघंही उपासक उपासिका असते, बुद्ध धर्मावर त्यांची श्रद्धा असते, म्हणून त्यांना ते जमत. पण भारतामध्ये एखाद्या बाईनं जर म्हणजे एखादी स्त्री जर उपोषण पालन करत असेल, तिनं पतीला विचारावं, किंवा एखादी पती करत असेल तर पत्नीला विचारावं. मग दोघंही करत असेल तर मग काही प्रश्नच नाही राहिला. समजलं का? तर त्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे पती आणि पत्नीनं बहीण भावासारखं राहायचं आहे 3 महिने. आता जे समजायचं ते तुम्ही ते समजून जा. तर याला कोणतं म्हणते? अब्रह्मचर्या वेरमणी. समजलं का? आणखी दुसरं म्हणजे कोणतं शील सांगितलं मी तुम्हाला? अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदम समादयामी. आणि मग 5वा आहे नच्च गीत वादित विसुक. आता नच्च म्हणजे काय? नच्च म्हणजे नाच, गीत म्हणजे गाणे, वादित म्हणजे ते तिकडे चालू आहे वाद्य. नच्च गीत वादित विसुक दर्शन. विसुक म्हणजे काय? विषय सुखाचं दर्शन. ज्या गोष्टी विषय सुख वाढवतात, है की नाही? विषय सुख आसक्ती प्रमादात पाडणाऱ्या ज्या गोष्टी आहे, विषय अनेक विषय आहे. म्हणजे कानाचा एक विषय आहे, या 6 षडायतनाचा, या 6 इंद्रियाचा विषय आहे ना, वेगवेगळा विषय. याच्यावर खूप मोठं लांबलचक प्रवचन पण मी ते सांगणार नाही. तर ह्या विसुक दर्शन वेरमणी सिक्खापदम समादयामी. तर नच्च म्हणजे काय? या उपवासात जर तुम्ही धारण केलं असेल अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय. अधिष्ठान म्हणजे काय होते?
तर तुम्ही घरी एक भगवा कापड मांडता, त्याच्यावर मूर्ती ठेवता बाबासाहेबाचं, ते पूजा अधिष्ठान वय, ते अधिष्ठानच आहे, पण ते पूजेचं अधिष्ठान वय. ग्रंथ जिथं तुम्ही मांडता ते ग्रंथाचं अधिष्ठान वय. पूजा फुलं फळं ठेवता, मूर्ती ठेवता, हे अधिष्ठान वय. ज्या दिवशी मूर्ती बसवली हे एक अधिष्ठान आहे, पण हे मूर्तीचं अधिष्ठान आहे. पूजा मांडली ते पूजेचं अधिष्ठान आहे, पण अधिष्ठान नावाची पारमिता आहे. 10 पारमितामध्ये आहे का नाही बुद्ध आणि त्याच्यात. मग अधिष्ठान या शब्दाचा अर्थ काय होते? केलेला दृढ निश्चय. काय होते? केलेला दृढ निश्चय. आता बुद्धानं दृढ निश्चय केला होता का नाही? या शरीराची चामडी सुकली तरी चालते, या शरीरातलं रक्त आटलं तरी चालते, परंतु मी हे वज्रासन गवताचं आसन सोडणार नाही. केव्हापर्यंत सोडणार नाही? जोपर्यंत मला सम्यक संबोधी बोधी ज्ञान प्राप्त होत नाही या झाडाखाली, तोपर्यंत मी हे वज्रासन हे अधिष्ठान सोडणार नाही. हा काय झाला? दृढ निश्चय. म्हणजे अधिष्ठान ही पारमिता आहे, असा दृढ निश्चय घ्यायचा की मी 3-4 महिने विहारात सतत ग्रंथाला येईल. याने मला हिने मला असं काय बोललं म्हणून ग्रंथ टाकायचा. आता काही बायांनी बहानेच केले, कोणाच्या नावावर मध्ये नाही आणणं, नवऱ्यावर आणणं, बदी आणणं. तर काही बायले ग्रंथाचं याच नाही तर एकीमेकीचं नाव सांगतात, तिच्यामुळे मी येत नाही, बनतेची मी येत होती आता येत नाही तिला. त्यांना घरी टीव्या बघायच्या असते, पण आणते कोणावर? एकीमेकीवर. त्याला घरी पाहून मस्त टीव्या पाहायच्या आणि मस्त घरी वर्षामध्ये काय कल्याण आहे? सगळ्यात टीव्ही पाहणाऱ्या, कमी टीव्ही पाहणाऱ्या बाया ब्राह्मण समाजाच्या आणि मुसलमान समाजाच्या आहे. त्या टीव्ही मध्ये काम करते ना, आपल्याला तिथं वेळ लागला, आपल्याला गोडी आहे टीव्हीची, मग ग्रंथ काय आपल्याला गोडी राहणार आहे? तर दृढ निश्चय करा, अधिष्ठान म्हणा की मी 4 महिने ग्रंथाला सतत येईल. समजलं का तुम्हाला? बुद्धानं जसा अधिष्ठान केला, बाबासाहेबांनी अधिष्ठान केला, संकल्प केला बडोद्याला वडाच्या झाडाखाली. कोणता? बाबासाहेबाला किरायाने रूम भेटत नव्हती बडोद्याला. शेवटी ते सयाजी गार्डन मध्ये बडोद्याच्या रडत बसले, वड्या रडतच बसले का? पण त्यांनी संकल्प केला की मी माझ्या समाजाला रडत याच्यासाठी बसले होते की मी एवढा बॅरिस्टर आहो, हायकोर्ट बुटातला माणूस आहो, तर माझा असा तिरस्कार अपमान आहे, तर माझ्या समाजाला लोक किती छळत असतील, सवर्ण लोक. याच्यासाठी त्यांना रड येत होता, पण ते रडत बसले नाही. त्यांनी संकल्प केला, अधिष्ठान केला बडोद्याला, बाबासाहेबांनी माझ्या समाजाला गुलामीतून बाहेर काढीन, माझ्या समाजाला अंधारातून उजेडात आणीन. मग त्याने जे अधिष्ठान मानलं, संकल्प केला बडोद्याच्या त्या वडाच्या झाडाखाली, ते पूर्ण केला का नाही? नाही केला असता तर समजलं का? तर हे असे अधिष्ठान, बुद्धाचं अधिष्ठान आणि बोधिसत्व बाबासाहेबाचं अधिष्ठान, तर याला अधिष्ठान म्हणतात. समजलं का? नच्च म्हणजे काय? नाच आणि गाणे हे सुद्धा नशा आहे. तर काही लोक आम्हाला विचारतात, बनतेजी बुद्धाचे बाबासाहेबांचे गाणे नाही ऐकायची काजी. तर ठीक आहे, पण सायलेंट गाणे ऐकावं, क्वचित ऐकावं, जास्त गाणे ऐकू नाही. डीजेचे तर अजिबातच नाही. म्हणून तुम्ही जर एखाद्या बाईने उपवासच पकडलेला आहे, आठशील धारण केलाय, ती घरामध्ये मस्त सिनेमा पाहते दिवसभर, संध्याकाळी ग्रंथ, तुम्हाला नाच गाणे तमाशे ते उघडं नागडं टीव्हीवर पाहायचं नाही आहे. आपल्या घरचे लोक पाहत असतील तिकडे पाहू द्या, पण आपण पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करायचं. आणि तुमचे लोक ऐकत असतील, तुमच्या मुलं बाळ तुमच्या आज्ञाकारी असतील, तर तुम्ही ते करू शकता. आलं का लक्षात तुम्हाला? ही गोष्ट ध्यानात आली? नाच आणि गाणे नशा आहे का नाही का पोरी? हे यांना विचार, नशा आहे का नाही? एखाद्या पोरीले किंवा एखाद्या पोराला एक गाणं आवडते का नाही? हो किंवा नाही? गाण्याची नशा आहे, नाचाची काय आहे? आणि कोणतीही नशा ही घातक असते, दारू सारखीच नशा आहे. म्हणून नाच गाणे तमाशे टीव्हीवर पाहायचे, मोबाईलवर पाहायचे, डीजेचे गाणे ऐकायचे नाही. वंदना ठीक आहे, सूत्रपठण ठीक आहे, सायलेंट गाणे चांगला, त्याच्यामध्ये तत्वज्ञान असं अशी गाणे ऐकायला हरकत नाही. परंतु आपण अश्लील सिनेमाचे, म्हणजे घरी आपण टीव्हीवर गाणे लावून द्यायचे, मस्त झाडू पोचा करायचा आणि सकाळी सकाळी ते आपले याला काय म्हणून, अष्टशील म्हणून का? मग हे नच्च गीत वादित विसूक दसन माला. माला म्हणजे काय? 2 प्रकारच्या माला आहे, एक सुगंधित माला आणि हिऱ्या मोत्याची माला. हेही घालायचं नाही आहे, कारण आपलं मन विचलित होते. त्याच्यामुळे साधं जीवन जगायचं आहे, बुद्ध म्हणतात अष्टशील धारण करायचं. गंधमाला म्हणजे कधी मोगऱ्याची माला, गुलाबाची माला किंवा हिरा मोत्याच्या माळा घालायच्या नाही. तसंही हे मनुस्मृतीचंच बंधन आहे. तुम्ही अख्ख्या बौद्ध राष्ट्रामध्ये घुमा, थायलंडच्या बाया उपासिका, जपानच्या उपासिका, श्रीलंकेच्या उपासिका, ब्रह्मदेवच्या उपासिका जेव्हा बुद्ध घ्यायला येते का नाही, जगातल्या कोणत्याही बौद्ध राष्ट्रातल्या उपासिका बुद्ध घ्यायला येते ना, आम्हाला त्याच्या हातामध्ये, पायामध्ये, नाकामध्ये, डोक्यामध्ये काहीच अलंकार दिसत नाही. हे अलंकार कुठे आहे? फक्त आता ह्या पोरी घालत नाही, तर मला लय आनंद आहे, कारण ह्या बौद्ध उपासिका. ख्रिश्चन उपासिका घालते का? ख्रिश्चन लोक बाया दिसते का तुम्हाला? बरं, मुस्लिम स्त्रिया
जैन स्त्रिया त्यांच्या साध्वी श्राविका, जैन श्राविका नाही घालत. अमेरिकेमधले लोक घालते का ते टॅप्स, बिर्या वगैरे, असे कुकू मोठं वगैरे, बांगड्या वगैरे, त्या हिरव्या लग्नाच्या चुडा. मग हे कोण लावून दिलं? हे मनुस्मृतीचे बंधन आहे. माणसाने काऊन नाही दिलं? सौंदर्याचे लक्षण आहे म्हणते. माणसाने नाही का सौंदर्य? त्याने बायाच्या नावाचं एखाद्या बांगड्या घालावा, त्याने एखादी त्यानं हे घालावं. म्हणजे बायाले द्यायचं का? चुडिया तेरे नाम की, पायल तेरे नाम की, सिंदूर तेरे नाम का, बिंदिया तेरे नाम की, सगळं त्याच नावाचं आहे. काहीच नाही घालायचं. बौद्ध राष्ट्रामध्ये कोणतीच उपासक उपासिकाच्या अंगावर सोन्या नाण्याचा एकही फुटका मणी राहत नाही. तुम्ही पहा, फोटो पहा. आणि साडी नसत्या तुम्हाला, आता मी ते बोलणार नाही. भारतामध्ये साडी नावाचा प्रकार आहे, विदेशामध्ये साडी नाही आहे. आणि तुम्ही बरं अमेरिकेतली गोष्ट सांगत नाही मी तुम्हाला, अजिंठाच्या कोण्या लेणीमध्ये पहा, तुम्हाला साडी घातलेली एकही मूर्ती दिसणार नाही. आणि तुम्ही श्रीलंकेमधल्या बाया, बौद्ध उपासिका, जगातल्या बौद्ध राष्ट्रातल्या कोणत्याही बाया, त्यांच्या अंगावर साड्या दिसत नाही. साड्या का नाही दिसत? बाया आणि माणसं सारखेच कपडे घालतात, पण पांढरे घालतात. समजलं का तुम्हाला? भारतामध्ये साडी नावाचा प्रकार हा पेशव्यांनी चालू केला. साडी आली म्हणजे पल्लू आला, पल्लू आला म्हणजे पदर आला. समजलं का तुम्हाला? म्हणून स्त्रियांना आणि पुरुषांना सारखेच कपडे घातले पाहिजे. ते विदेशामध्ये आहे, बौद्ध राष्ट्रांमध्ये आहे. समजलं का? अलंकार हे मनुस्मृतीचे बंधन वय, गुलामीचे लक्षण वय, ते अजिबात घालायचे नाही. समजलं का? तर मला काय म्हणायचं आहे की बौद्ध राष्ट्रातले उपासक उपासिका आपल्या अंगावर एकही सोन्याचा फुटका मणी वापरत नाही. पण त्यांच्या देशामध्ये सोन्याच्या बुद्ध मूर्त्या, सोन्याचा मुलामा त्यांच्या बुद्ध विहाराला असते. समजलं का? आलं लक्षात तुम्हाला? तर आपल्या अंगावर कुठलेही दागदागिने, आपलं मन विचलित होत असते. आणि ते तशी बंधनही आहे मनुस्मृतीची, आपण ती झुगारली पाहिजे. पण नाहीच घालायचं बा असं मी तुम्हाला म्हणणार नाही, ते तुमच्यावर आहे बापा. नाही तुम्हाला म्हणते जे आम्हाला दागदागिने सोडायला सांगितलंय. तर काही बाया म्हणते आम्ही दागदागिने जर घालून दिसलो, कुकू टिकल्या लावून दिसलो, बागड्या घालून दिसलो, तर दुसरा माणूस आमच्यावर वाईट नजरेनं पाहत नाही. हिचं लग्न झालं वाटते बा, याचं लग्न झालं वाटते बा, या पोरीच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र दिसते बा, कुकू दिसते बा, तर हिचं लग्न झालं तर आमच्यावर वाईट नजरेनं पाहत नाही. पण विधवा बायावरच बलात्कार होताचे प्रकरण आहे का नाही? भारतामध्ये 8 वर्षाच्या मुलीवरही बलात्कार होते. तर काही लोक म्हणते कपडेच तसे आहे मुलींचे. कपडे वगैरे काहीच नाही आहे. आपला दृष्टिकोन आपण बदलवला पाहिजे. लहान मुलगी 5 वर्षाची 8 वर्षाची मुलगी झगा घालते, तर ती कोणती स्किन टाईट कपडे घालते? म्हणते लोक दागदागिने, मी आता हा विषय मांडणार नव्हतं याच्यामध्ये, पण दागदागिने घातल्यामुळे, त्याच्या नावाचं कुकू, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातल्यामुळे आमच्यावर वाईट नजराची, परपुरुषाची नजर जात नाही. तर विधवा बायावर बलात्कार नाही होते ना. म्हणून भगवान बुद्धाने आपण हे नाकारलंच पाहिजे. म्हणून नच गीत वादित विसुक दस्तन माला, गंधमाला, मोगऱ्याची माळा जर तुम्ही घालून विहारात आली तर इकडे घमघम वाद जाईल, तिची काही वंदनेत लक्ष लागणार नाही, धम्मश्रवणामध्ये लक्ष लागणार नाही. जाईल का मोगऱ्याचा वास ना, केसभर गजरान गावभर नजरा होईल, विहारामध्ये मन विचलित होईल. त्याच्यासाठी गंधमाला वापरायच्या नाही, हिऱ्या मोत्याच्याही वापरायच्या नाही. आलं का लक्षात? एकदा विशाखा तशीच हार घालून गेली 9 करोडचा, तिच्या वडिलांना लग्नामध्ये, ते विसरली होती, पण तिनं काढून ठेवला होता. प्रवचनामध्ये काय केलं तर काढून ठेवलं, म्हणून ते विसरले होते ना, मी ते सांगणार नाही. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये नच्च गीत वादित विसुक दस्तन माला, गंध, गंध म्हणजे काय? सेंट मारणे, परफ्यूम. गंध, विलेपन, विलेपन, लेप, लेप, खाली फेरांलवली लावायची, पुन्हा त्याच्यावर पावडराचा लेपन. लेप म्हणजे समज चंदनाचा लेप. मी अष्टशील सांगत आहोत तुम्हाला, पा किती वेळ गेला. विलेपन, विलेपन, लेपन म्हणजे पावडर, गंध, परफ्यूम वापरायचा नाही. लेपन, विलेपन, धारण, मंडन, धारण म्हणजे काय? मंडन, शरीरावर धारण केले, मडवलं. मंडन म्हणजे काय? इकडं बाजूबंद, इकडं जोडब्यान, पातल्यान, पोयल्यान, इकडं इकडं असं असं, ते सगळं धारण मंडन. पूर्ण शरीरावर धारण केलं. काय केलं? धारणही केलं ना, मडवलं. मंडन, धारण, मंडन. विभूषण, विभूषण म्हणजे विभूषण ना आभूषण. आभूषण म्हणजे अलंकार, सोन्यानाण्याचे. आभूषण म्हणा किंवा विभूषण म्हणा. तर हे आभूषण विभूषण धारण करणं खूप भडक. आपल्याला वर्षावासामध्ये माहिती आहे का कसं आहे? आता त्या लोकांनी विकृत बनवलं ब्राह्मणाने. विधवा बाई सारखं राहायचं आहे. विधवा बाईले मेकअप असते का? तिले मंगल कार्यामध्ये पुढे पुढे असते का? समजलं तुम्हाला? पण ब्राह्मणवादी विकृत लोकांनी ही अनागरिकाची परंपरा होती. ते पहा तुम्ही, एखाद्या सिनेमामध्ये एखादी नायक मरण पावला तर ती हिरोईन कशी असते? पांढरी साडी, तिला टिकली नाही, बांगड्या, असंच राहायचं आहे. अशाच उपासक उपासिका बाहेर
बौद्ध राष्ट्रातल्या राहते. सरळ सांगायचं झालं तर विधवा नावाचा पोशाख म्हणजे म्हणजे वर्षावासामध्ये ज्या बौद्ध राष्ट्रातल्या स्त्रिया राहते का नाही, त्याच पद्धतीनं भारतामध्ये ती परंपरा विधवा नावाची परंपरा म्हणजे पती मेल्याच्या नंतर त्याच्या नावाचं ते सगळं काढून टाकायचं आणि तसं जगायचं. पण इथं कसं आहे, उपोषणामध्ये पती जिवंत असूनही काही घालायचं नाही. तर विधवा स्त्री सारखा भडक मेकअप करायचा नाही, साधं जीवन जगायचं हे बुद्धानं सांगितलेलं. आपल्या शिलामध्ये अधिकाधिक पुष्ट होण्याकरिता या घटना भगवान बुद्धांनी सांगितल्या. भगवान बुद्धाची कोणतीच गोष्ट चुकीची जे बुद्ध सांगतात ती फायद्याची आहे का नाही त्याच्यामध्ये. म्हणून नाच गाणे काय आहे, एक नशा आहे, त्याच्यापासून दूर राहा. अनेक लोक नाच आणि गाण्यामध्ये आपल्या समाजातील स्त्रिया आपल्या मुलीला वंदना नाही शिकवत, मुलाले वंदना नाही शिकवत, पण 26 जानेवारीचा 14 एप्रिलचा पोरीले माय घरामध्ये डान्स शिकवत आहे. डान्सनं फायदा होईल का त्या नाचणारी लोक बाबासाहेबांचा धम्म पुढे नेईल का वाचणारी. आई काय करते, 26 जानेवारीचा डान्स तिची आई शिकवते घरामध्ये, 14 एप्रिलचा डान्स शिकवते पोराला, वंदना शिकवणार नाही. तर आपली कुठं पिढी झाली आहे लक्षात घ्या, मी त्याच्यावर बोलणार नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, नच्च गीत वादित विसुकद. आता किती वर्ष राहिले, एकच राहिलं शेवटचं सांगतो आणि थांबतो. उच्च सैना महासैना याच्यामध्ये खूप सारा संभ्रम आहे. उच्च सैना म्हणजे काय, तर उंच पलंगावर झोपायचं नाही, खाली जमिनीवर अंथरून झोपायचं. परंतु मी कधी कधी लेण्यांमध्ये जातो, अजंठा कारले भाजे लेण्या किंवा नालंदा विद्यापीठामध्ये, ते भिक्षूंचे एक संगाराम आहे शून्यागार, किंवा अजंठा वेरूळच्या लेणीमध्ये असे ओटे केलेले आहे, असे उंच ओटे आहे असे पसर. त्याच्यामध्ये भंतेजी भिक्षू लोक झोपत होते, त्याच्यावर का अभ्यास करत होते हे मला माहित नाही, पण मला असं वाटतं त्याच्यावर झोपत असते. मग ते तर उच्चच आहे. मग उच्च सैना महासैना म्हणजे लक्षात घ्या, उच्च प्रतीचं महागडं मऊ आसन घ्यायचं नाही, त्याच्यामुळे सुस्ती वाढते, आळस वाढते. वर्षावासाच्या दिवसामध्ये जास्त झोप घ्यायची नाही, सकाळी उठणं झालं पाहिजे. अधिक मऊ अधिक गादी, जसं तुमच्या घरी ब्लँकेट आहे, तुम्ही ते जास्त मऊ असलं थंडीच्या दिवसामध्ये तर थोडस अजून झोपू का मी थोडस, तर मग ते सुस्ती आळस आणि ब्रह्मचर्याचे उल्लंघन त्यामुळे होऊ शकते, आहे का नाही. म्हणजे अधिक मऊ उच्च प्रतीचं म्हणजे उच्च दर्जाचं महागडं मऊ रेशमी कोमल या आसनामध्ये झोपायचं नाही. पण आता त्या दिवशी मी एक घटना ऐकली की एका गावामध्ये जमिनीवर पती पत्नी झोपले. आताचीच घटना, पाऊस पडला तर सरप आला आणि त्याच्या हाताले दोघे पती पत्नीला चावा घेतला. तर आपण जर जमिनीवर झोपलो तर अशा शक्यता होऊ शकते, काही फरक पडत नाही वरती झोपलं, पण गोधडीवर झोपायचं, एक चटई आसन वगैरे टाकायचं, त्याच्यामध्ये अट्टहास करायचा नाही, समजलं का. महागड्या उच्च प्रतीच्या मऊ रेशमी महागड्या आसनावर, म्हणजे सैनासन म्हणजे आसन, ठीक आहे ना. तर आपण तुमच्या घराच्या परिस्थितीनुसार, तुमचं घर जर घनदाट झाडीत असेल, आजूबाजूला काही हे असेल, तर आपण आपल्या सुरक्षेसाठी झोपलंही पाहिजे, समजलं का. उच्च सैना महासैना, तर हे झाले अट्टशील. सांगा, हे अट्टशील हिंदू स्त्रियांमध्ये आहे का उपवासामध्ये. या 8 शिलाचं पालन करणं म्हणजे उपवास, साधी कसरत आहे का हे. म्हणून लक्षात घ्या, उपवास पालन करा आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या काया वाचा मनाचे वाणीचे दोष अजिबात करू नका, ठीक आहे ना. कुणाची निंदा नालस्ती करू नका. अधिष्ठान धारण करा, संकल्प दान करा. आपल्यातला राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, घृणा आहे, ते सर्व माफ करायचं आहे. भगवान बुद्धाचा धम्म माणसं जोडणारा आहे, माणसाला माणसापासून तोडणारा नाही. भगवान बुद्धाचा धम्म रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या, अहंकाराच्या, लोभाच्या, ईर्षेच्या गाठी सोडा म्हणते, गाठी बांधायच्या नाही. तर गाठी सोडाचा दिवस म्हणजे आता वर्षावासामध्ये आपण ग्रंथ चांगल्या पद्धतीनं श्रवण करायचं. केवळ श्रवण करूनच चालणार नाही, खूप वर्षापासून आपण ग्रंथ ऐकत आहोत, श्रवण करत आहोत, पण आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रॅक्टिकल आचरणही असलं पाहिजे. आपण ग्रंथ का वाचावा आणि ग्रंथ का वाचत राहावं वर्षावासामध्ये दरवर्षी 3 महिने, तर आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे बा. आणि परिवर्तन नसेल तर वाचण्याला काही अर्थ नाही. एक ना धड भारावर चिंध्या असं होऊन जाईल. म्हणून ग्रंथ वाचा, पण त्याचं काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये अनुकरण करा, एवढंच मला या ठिकाणी. ग्रंथ कोणासाठी वाचायचा आहे, आपल्याच कल्याणासाठी, आपल्याच निब्बाणाचा मार्ग सुकर करण्यासाठी, ठीक ना. तर या आजच्या या भीमोदय वाचनालयामध्ये, भीमोदय वाचनालय आणि बौद्ध विकास शिक्षण संस्थांच्या अंतर्गत या आखाडी पौर्णिमेच्या निमित्तानं ही विशेष अशी धम्मदेशना मी या ठिकाणी कथन केलेली आहे. आपलं या धम्म प्रवचनानं, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रभावानं
तुमचं तुमच्या परिवारांचं या ठिकाणी खूप मंगल हो, खूप कल्याण हो. तुम्हाला या आषाढी पौर्णिमेच्या धम्मचक्र पवर्तन दिनाच्या पुनश्च मंगल कामना, मंगल मैत्री आणि खूप साधुवाद. भवतु सब्ब मंगल.